आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पिकनिकची मस्ती. क्लासरूम मध्ये मुलं काय करतात? टीचर नसतील तेव्हा मस्ती करतात आणि टीचर असतात तेव्हा अभ्यास करतात. पण विचार करा, जर मुलं अभ्यासाला बोर झाली तर मग काय करायचं? बनी यार, हा टॉपिक समजाव ना मला. गट्टू प्लीज यार, आता नाही. कालपासून ट्युशनच्या एका प्रोजेक्टचा विचार करून थकलोय मी पूर्ण. तू अगदी बरोबर बोलतोस यार. मी पण ट्युशन स्कूल आणि स्कूल ट्युशन मध्येच अडकलो बे यार. ना खेळायला जाऊ शकत आहे आणि नाही कुठे फिरायला जाऊ शकत आहे. ही फक्त तुझीच नाही, अख्ख्या क्लासची अवस्था आहे. गट्टू बघ, सगळे किती प्रेशर मध्ये बसले. कोणी मस्ती करायच्या मूड मध्येच नाहीये. बघायचंय तुला? असं म्हणून बन्नीने चिंकीला आवाज दिला. ए चिंकी चिंकी, वेअर इज डकी? बन्नी प्लीज यार, आता नाही. बघितलंस गट्टू, चिंकीला तर भांडायचं सुद्धा नाहीये. गट्टूने काहीतरी विचार केला आणि उठून म्हणाला, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला माहितीये की तुम्हाला वर्गातल्या 4 भिंतींमधनं बाहेर पडायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. हो गट्टू, त्याच्यासाठी काय करावं लागेल? क्लासची पिकनिक. तसेही कोरोनाच्या नंतर आपला वर्ग कुठे बाहेर नाही गेलाय. ये, पण मिश्रा सर नाही ऐकणार. त्यांना तर पोर्शन कंप्लीट करायचंय. तुम्ही त्याची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेच करा. गट्टूने सर्वांना प्लान सांगितला आणि मिश्रा सर वर्गामध्ये आले. वेलकम सर. थँक्स बाळांनो. पण तुमच्या एनर्जीला काय झालंय? सॉरी सर, पण आम्हाला पण तुमची एनर्जी काही डाऊन वाटू लागलीये. रोज रोजचं तेच रुटीन. चला, काही हरकत नाही, पुस्तकं काढा. आज आपल्याला पोएट्री शिकायची ना. मग सर कविता शिकवू लागले. चिमणीने चोचीतून आणला दाणा, दाणा चोचीतून खाली पडला. दाणा चोरायला पळाली मुलं, पण झाड बनून राहिला तो. बनी, बोल, मला काय समजलंस? सर, दाण्यामध्ये ॲटिट्यूड होता. आणि हे ऐकताच सर्व वर्ग हसू लागला. अरे बापरे, फार बिकट परिस्थिती आहे. अरे बन्नी, जरा रील्स कमी बघत जा. चिंकी, तू सांग. सर, मी सांगू? ठीक आहे गट्टू, तू सांग. सर, चिमणीने कुठून तरी तिच्या बाळांसाठी दाणे, ज्याला आपण धान्य किंवा मग कोणतं तरी सीड म्हणतो, ते आणलं. पण अचानकपणे चिमणीची चोच उघडली आणि तो दाणा खाली पडू लागला. आमच्यासारखी मस्तीखोर मुलं त्या धान्याला कॅच करायला पळतच होतो, तेवढ्यात दाणा जमिनीवर पडला आणि त्या बीजाने एक झाड तयार झालं. मुलं दाण्या विसरली आणि झाडासोबत खेळू लागली. वा गट्टू, शाबास. बन्नी, तू का नाही सांगू शकलास? सर, बनी फक्त घरी कैद असतो. ट्युशनला जातो, एक्स्ट्रा क्लासेसला जातो, मोबाईल बघतो, मग तो नेचरला कसं बघू शकेल सर? वा गट्टू, काय आयडिया दिलीस. बाळांनो, तुमच्यासारखी माझी अवस्था झालीये. मीही बरेच दिवस झाले बाहेर जाऊन नेचरला भेटलो नाहीये. आपण एक काम करूया, ही कविता नेचर कडनंच ऐकूया की झाड कसं तयार होतं. पण सर, म्हणजे आपण काय करायचं? म्हणजे की आपण पिकनिकला जायचं. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी बसमध्ये बसून गट्टू चिंकीचा वर्ग पिकनिकला निघाला. शहराच्या बाहेर निसर्गाकडे. कोणत्या तरी स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये एक छोटासा पिकनिक स्पॉट होता. हिरवे हिरवे थंड थंड हवेचे मुलायम मुलायम डोंगर होते आणि चहूकडे मोकळा आसमंत. जमिनीवर पाय ठेवताच सर्व मुलांमध्ये एक्साइटमेंटचा संचार झाला. वाव, काय व्हिज्युअल आहे, काय दृश्य आहे. किती थंड थंड आणि फ्रेश फ्रेश वारा सुटलाय. असं वाटतंय की हा वारा मी पिऊन टाकावा. चिंकी, इथे मध्ये मध्ये हलका हलकासा पाऊस पण पडतो, त्यासाठी पण पोटामध्ये जागा ठेवा. मग काय, मिश्रा सरांनी जोरात शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच मुलं इकडे तिकडे पळू लागली. मखमली गवतामध्ये पडू लागले, सावरू लागले, उठू लागले, गाऊ लागले, नाचू लागले. वाऱ्या संगे गप्पा मारत एन्जॉय करू लागले. मुलांनो, मजा येते ना? हो सर, खूप मजा येते. तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वजण जास्त मस्ती करू लागले. वाव सर, मी खिडकीच्या काचेमधून पाऊस खूप वेळा पाहिला होता. पण खरी मजा तर पावसाळ्यात
तेव्हा गट्टूने पाहिलं की स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे आणि मुलांना बोलवत आहे. सर, असं वाटतंय की ते आपल्याला शेतामध्ये बोलवतायत. त्याच्यासाठी थँक्स मला म्हणा. मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचं अख्खं शेत बुक केलंय. चला एन्जॉय. मग मुलं स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पोहोचली. रंगीबेरंगी, आकर्षक आणि ज्युसी स्ट्रॉबेरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्लांट वरून एक एक स्ट्रॉबेरीज निघून त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. फ्रेश फ्लेवरची मजाच काही और असते. यानंतर सर्वजण खूप फिरले. मग सर्वांनी मिळून डोंगरावर काही फन गेम्स पण एन्जॉय केले. गट्टूने रेस मध्ये सर्वांना हरवलं. चिंकीने चिमणीचं एक सुंदर गाणं गायलं आणि बंदीने गिटार वाजवली, ज्यावर गट्टूने डान्स केला. सर्वांनी टाळ्या वाजवून फंक्शनला खूप एन्जॉय केलं. चला आता सर्व आपण मिळून लंच करूया. मग सर्वांनी आपापले टिफिन्स उघडले. मिश्रा सरांचा टिफिन सर्वात लांब आणि सर्वांसाठी होता. मी सगळ्या 7 दिवसांच्या 7 भाज्या एकत्र आणल्यात. ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी खाऊन घ्या. गट्टू चिंकीने त्यांचा टिफिन सर्वांसोबत शेअर केला. आणि मग लंच संपताच सर्वांनी तिथल्या मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ आराम केला. आणि मग मिश्रा सर म्हणाले, मुलांनो, नेचरचं पुस्तक सर्वात मोठं असतं. ते आपल्याला अशा गोष्टी शिकवतं जे आपण 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत. आता त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं की एका छोट्याशा दाण्यापासून त्याचं पीक बनण्यापर्यंत कसं तयार होतं. आपण अजूनही फिरूया आणि अजूनही जाणून घेऊया. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ती कोणती सर? नेचरचा सदैव सन्मान करा. गट्टूच्या सोबतच सर्व मुलांनीही मिश्रा सरांची ही गोष्ट मनोमन मान्य केली आणि अशा प्रकारे गट्टूच्या क्लासची पिकनिक फार सक्सेसफुल झाली. बाबांचा वाढदिवस. खूप वर्षांआधी एका शहरात स्नेहा नावाची 6 वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. स्नेहाचे वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. ते दरवर्षी तिच्या वाढदिवसाला तिला खूप मोठं आणि खूप छान गिफ्ट द्यायचे. हॅपी बर्थडे स्नेहा बेटा. थँक्यू बाबा. आणि ह्यावेळी स्नेहाला सुद्धा तिच्या वडिलांच्या वाढदिवशी एक छान गिफ्ट द्यायचं होतं. यावेळी मी पण बाबांना एक छान गिफ्ट देईन असा विचार करून स्नेहा आपल्या खोलीत गेली. तिने आपली पिगी बँक उघडली, पण त्यात खूपच कमी पैसे होते. मी तर सगळ्या पैशांनी काही दिवसांपूर्वी स्वतःसाठी एक बाहुली घेतली होती. आता मी बाबांसाठी गिफ्ट कसं काय घेऊ? हा विचार करून स्नेहा उदास झाली. मग थोडा विचार करून ती आपल्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई, मला थोडे पैसे देशील का? मला बाबांसाठी एक छान बर्थडे गिफ्ट घ्यायचंय. तर तुला पप्पांच्याच पैशांनी त्यांच्यासाठीच गिफ्ट घ्यायचंय तर? हो. मग मी अजून काय करू शकते? मी तर खूप लहान आहे. मी बाबांना गिफ्ट देण्यासाठी पैसे कुठून आणणार? तुझ्या पप्पांना गिफ्ट देण्यासाठी तुला पैशांची गरज नाहीये काही. तू त्यांना प्रेमाने जे पण देशील ते त्यांना आवडेल. असं बोलून आई तिथून निघून गेली. स्नेहा तिथेच उभं राहून थोडा वेळ विचार करत होती. तेव्हा तिला एक आयडिया मिळाली. ती धावतच स्टोर रूम मध्ये गेली. तिने आजूबाजूला बघितलं तेव्हा तिला तिथे खूप रिकामे बॉक्सेस दिसले. तिने त्यातला सगळ्यात मोठा बॉक्स उचलला आणि तो घेऊन ती आपल्या खोलीत गेली. नंतर तिने त्या बॉक्सला एका गोल्डन पेपरमध्ये नीट रॅप केलं. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या वाढदिवशी सकाळी सकाळी ती वडिलांकडे गेली आणि त्यांना तो रॅप बॉक्स देताना म्हणाली, हॅपी बर्थडे बाबा. इतकं मोठं गिफ्ट बघून वडील खूप खुश झालेत आणि विचार करायला लागले की या मोठ्या बॉक्समध्ये स्नेहा त्यांच्यासाठी काय घेऊन आली असेल. तू माझ्या बर्थडे साठी माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट आणलंस. एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय असेल बरं? तुम्ही एकदा उघडून तर बघा. स्नेहाने असं म्हटल्यावर वडिलांनी तो बॉक्स प्रेमाने उघडला. पण जेव्हा त्यांनी तो बॉक्स उघडला तेव्हा त्यांनी बघितलं की त्या बॉक्समध्ये काहीच नव्हतं. तो बॉक्स अगदी रिकामा होता. हे काय? हा बॉक्स तर खाली आहे. नाही बाबा, तुम्ही नीट बघा. मी याच्यात खूप साऱ्या किसेस ब्लो केले आहेत. हे ऐकून वडील खूप खुश झालेत. थँक्यू बेटा. एवढं चांगलं गिफ्ट
मला आजपर्यंत कोणी नाही दिलं. असं म्हणून वडिलांनी स्नेहाला मिठी मारली. अशा प्रकारे स्नेहाने आपल्या वडिलांना त्यांच्या वाढदिवशी एक छान गिफ्ट दिलं आणि तिला एका चांगल्या गिफ्टचा अर्थ पण कळला. फादर्स डेचं गिफ्ट. गट्टू आणि चिंकी ग्राउंडमध्ये फुटबॉल खेळत होते. अरे पास कर. आणि हा केला गट्टूने गोल. अरे वा गट्टू, तू तर खूप छान खेळतोस. चला, जर मॅच झाली असेल तर मी घरी निघतो. काय झालं? आज तू लवकर का घरी जातोयस? अरे उद्या फादर्स डे आहे, त्याची तयारी नको का करायला? हे ऐकताच गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे बघितलं. उद्या फादर्स डे आहे, मला तर माहितीच नव्हतं. आपण मदर्स डे नेहमी लक्षात ठेवतो, पण फादर्स डे विसरून जातो. आपल्याला पण काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं पाहिजे. चला आपण सगळेजण घरी जाऊया आणि आपापल्या बाबांसाठी सरप्राईज प्लॅन करूयात. गट्टू, तुला माहितीये आपण काहीही प्लॅन केलं तरी बाबांना लगेच समजून जातं. यावेळेस आपण असं होऊ नाही द्यायचं. सगळं सिक्रेट ठेवूया. दुसऱ्या दिवशी आई किचन मध्ये जेवण बनवत होती. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जेवणाची वाट बघत होते. तेवढ्यात बाबा सगळं आवरून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, मुलांनो, आज काय प्लॅन आहे? का? काय झालं? आज काही स्पेशल दिवस आहे का? हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनीही असं दाखवलं की त्यांना काही माहितीच नाही. हो बाबा, आज तर काहीच नाहीये. आज काय प्लॅन असणार आहे? हा, आज काही नाहीये. मी तर असाच विचारत होतो. चला, मला जायला उशीर होतोय ऑफिसला. जसा बाबांच्या गाडीचा जाण्याचा आवाज आला तसा गट्टूने जोराने दरवाजा बंद करून घेतला आणि आईजवळ येऊन तिला म्हणाला, आमचं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. अरे, तुम्ही विसरलात का आज फादर्स डे आहे? आम्ही तेच बोलायला तुझ्याकडे आलो आहोत. आमच्याकडे ना एक सिक्रेट प्लॅन आहे. त्यात तू आमची मदत करशील? पण तुला प्रॉमिस करावं लागेल की संध्याकाळपर्यंत तू बाबांना काही सांगणार नाहीस. अरे पक्कवाला प्रॉमिस, मी काहीच नाही सांगणार. बोला, काय झालं? जसे बाबा ऑफिसमध्ये पोहोचले त्यांनी बघितलं की सुरेश अंकलनी एक छान नवा शर्ट घातला होता. अरे वा सुरेश, तू आज तर नवा शर्ट घातला आहेस. आज काही बर्थडे आहे का? नाही यार, मला फादर्स डेच्या निमित्ताने मुलांनी हे गिफ्ट केलंय. अरे वा, खूपच छान. हॅपी फादर्स डे. हे म्हणताना ते खूप नाराज झाले होते. अरे चिंकी आणि गट्टूने तुला काय दिलं? मला वाटतं ते विसरलेत. अशा प्रकारे ऑफिसमध्ये त्यांच्या मुलांनी काही ना काही गिफ्ट केलं होतं, पण बाबा तर हाच विचार करत होते. चिंकी आणि गट्टूला तर लक्षातच नाहीये. मदर्स डेच्या वेळेला केवढे उतावळे झाले होते. तेव्हा तर सकाळपासून प्लॅनिंग केली होती, आता तर लक्षातही नाही. बाबा खूप नाराज झाले होते. जसं ऑफिस सुटलं तसं ऑफिसच्या खाली असणाऱ्या ग्रोसरीच्या दुकानात दिनेश अंकल घुसत होते. थोडं थांब, मी आलोच. मुलांना रिटर्न गिफ्ट घ्यायचंय ना, मग सोबत जाऊ. तू पण घे ना. पण गट्टू चिंकीला फादर्स डे लक्षात नाहीये. तर काय झालं? तू त्यांना गिफ्ट दे आणि त्यांना म्हण की तुमच्यामुळे मी बाबा झालो, म्हणून मी हे फादर्स डेचं सेलिब्रेशन करतोय. म्हणजे माझाच दिवस मीच सेलिब्रेट करू. अरे शेवटी सेलिब्रेशन तर इम्पॉर्टंट आहे ना. तेच तर आपल्या फॅमिलीला एकमेकांना जोडून ठेवतं. ठीक आहे. बाबांनी चिंकीसाठी एक क्यूटसा फ्रॉक आणि गट्टूसाठी एक छान टी शर्ट घेतला. जसे बाबा घरी आले तेव्हा घरात खूप अंधार होता, पण दरवाजाची कडी उघडी होती. अरे, हा दरवाजा उघडा ठेवून ही सगळी लोक कुठं गेली असतील बरं? अरे यार, केवढा अंधार आहे हा. मला काही दिसत नाहीये. कसं बसं करून बाबा स्विचबोर्ड जवळ आले आणि लाईट लावली. सरप्राईज. गट्टू आणि चिंकी हातात नवीन घड्याळ घेऊन आणि नवे कपडे घालून त्यांच्या समोर उभे होते. त्यांच्या सोबत आईही होती. हे घ्या बाबा, तुमचं नवीन घड्याळ. तुम्हाला हवं होतं ना? आणि आता लवकर तयार व्हा, आपल्याला जत्रेला जायचंय ना. जत्रा? आम्हाला माहितीये तुम्हाला लहानपणापासून जत्रा आवडते, पण आमच्यामुळे तुम्ही कुठलीही मजा करत नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आज आपण जत्रेत फिरायला जायचं आणि रेस्टॉरंट मध्ये जेवणही करायचं. आणि तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं करायचं. हे ऐकून बाबा खूप खुश झाले होते. मुलांनी दिलेलं सरप्राईज सुद्धा त्यांना खूप आवडलं होतं. पटकन सगळेजण तयार झाले आणि जत्रेसाठी निघाले. आई, तो बघ,
सगळ्यात मोठं आकाश पाळणं. त्याच्यामधून सगळं शहर दिसतं असं म्हणतात. अरे मलाही त्या पाळण्यात बसायला आवडतं. चला आपण मजा करूया. गट्टू, चिंकी आणि बाबा त्या पाळण्यात बसले. आईला तर खूप भीती वाटत होती म्हणून ती खालीच थांबली. झोपाळा जोर जोरात गोल गोल फिरत होता. जसे हे तिघे खाली आले तेव्हा गट्टू आणि चिंकीच्या प्लॅनवर बाबा जाम खुश झाले होते. कारण त्यांना लहानपणीचा काळ जगायला मिळाला आणि त्याबरोबरच मुलांनी त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी केल्या. आज ते स्वतःला खूप प्राऊड फील करत होते आणि मुलंही त्यांना खुश बघून खूप आनंदी होते. बाबांनी गट्टू चिंकीला मिठी मारली. तुम्ही माझी सगळ्यात छान मुलं आहात. मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं. तुम्ही आमच्यासाठी किती काय काय करता. आम्ही तुमच्यासाठी एवढंही नाही करू शकत. माहितीये, मुलांनी त्यांची पिगी बँक तोडून पैसे जमवले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आजचा खर्च ते त्यांच्या सेव्हिंग्ज मधून करणार आहे. अरे वा, आय एम अ प्राऊड फादर ऑफ माय चिल्ड्रन. अँड वी आर अ प्राऊड चिल्ड्रन ऑफ अवर फादर. आता मला भूक लागलीये, चला ना जेवायला. हो हो, चला चला. मग सगळे रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले. आज तर बाबा खूप जास्त खुश होते. चिंकीचा नवा ड्रेस. मोठ्यांकडून काही मागायचं असेल तर मुलं असं काही डोकं चालवतात की मोठ्यांची बोलतीच बंद होऊन जाते. एकदा संध्याकाळी कपाट उघडून चिंकी आपले कपडे बघत होती. किती जुने कपडे आहेत माझ्याजवळ, एक पण नवीन ड्रेस नाही. तेवढ्यात तिला एक आयडिया सुचली. आयडिया? आईकडून नवीन ड्रेस घेण्याकरता यापेक्षा चांगली आयडिया असूच शकत नाही. इकडे आई रूमच्या शेजारून चालली होती. अचानक तिचं लक्ष आत गेलं. चिंकी कुठे गायब झाली? आता तर कपाट उघडून उभी होती. आई जवळ येऊन कपाटाच्या आतमध्ये येऊन थांबली आणि चिंकीला शोधू लागली. तेवढ्यात कपाट आईला म्हणालं, काय काकू, चिंकीला शोधताय? अगोदर आई आवाज ऐकून मात्र घाबरली होती, पण मग हसून म्हणाली, हो, चिंकीची रूम आहे ना, चिंकीला शोधतीये. पण तू कोण आहेस? मी कपाट. मी चिंकीच्या कपड्यांचा कपाट बोलतीये. सॉरी बोलतोय. हे ऐकून तर आईला हसूच फुटणार होतं. ओ, तर तू कपाट बोलतोयस? कपाट, सांगू शकतोस का माझी चिंकी कुठे आहे? नाही, मी अजिबात सांगू शकत नाही. अच्छा, का नाही सांगू शकत? कारण मला भूक लागलीये. माझं पोट खूप रिकाम आहे. किती दिवस झाले एकही नवीन ड्रेस नाही आला. आधी नवीन ड्रेस आणून दे, मग सांगेन चिंकी कुठे ते. हे ऐकून आई ड्रामा करत म्हणाली, अरे त्यासाठीच तर शोधतीये तिला. शॉपिंगला जायचं होतं, पण जाऊ दे, नवीन ड्रेस कॅन्सल. जसा कपाटाने कॅन्सल हा शब्द ऐकला तेवढ्यात त्याने आपलं तोंड उघडलं आणि कपाटात बसलेली चिंकी जोरात ओरडली. काय आई, तू नेहमी असं करतेस. गट्टूने काही मागितलं तर लगेच देतेस. चिंकीला असं बघून आईला हसू फुटलं. ती जोर जोरात हसू लागली आणि हसता हसता चिंकीला नवीन ड्रेस आणण्याचं देखील ठरलं. सॅटरडे संध्याकाळची गोष्ट. बाबा ऑफिस मधून आले तर हॉलमध्ये आई तयार होऊन बसली होती. अगं, तू चिंकीला शॉपिंगला नेणार होतीस ना, गेली नाहीस? चिंकी आली तर जाणार ना. चिंकी खाली गट्टू सोबत खेळतीये. तर गट्टू चिंकी सोसायटी कॅम्पस मध्ये खेळत होते, मस्ती करत होते आणि आई हातामध्ये पर्स घेऊन सरळ त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. काय चिंकी, किती वेळची वाट पाहतीये मी वर? ओ आई, सॉरी, खेळताना विसरूनच गेले होते आपल्याला शॉपिंगला जायचंय. हे सगळं या गट्टूमुळे झालं. आता इथे उभे राहून भांडू नका. जा गट्टू, पळ, आमच्यासाठी रिक्षा घेऊन ये. गट्टू मिल्खाच्या स्पीडने पळाला आणि जाऊन सोसायटीत एक रिक्षा घेऊन आला. आई आणि चिंकी रिक्षात बसून शॉपिंगला निघून गेल्या. मॉल मध्ये येऊन आई छोटी मोठी खरेदी करू लागली. बिचारी चिंकी ड्रेस सेक्शन मध्ये जायची वाट बघत होती. आई चल. आणि चिंकी आईला घेऊन किड्स कॉर्नरला पोहोचलीच, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक ड्रेस मुलांना एक्साइटेड करत होते. चल, जो आवडेल तो ड्रेस घे. पण इतके सारे ट्रेंडी, फॅशनेबल, रंगबिरंगी कपडे बघून चिंकी बिचारी कन्फ्यूज झाली. ही घेऊ, किती घेऊ, का पूर्ण दुकानच घेऊ? अशा प्रकारे चिंकी बुचकाळ्यात पडली होती की तेवढ्यात तिची नजर एका ड्रेसवर पडली आणि तिच्या डोक्यातनं बाकी सारे ड्रेस आउट झाले. वाव, सो नाईस.
असा ड्रेस तर मी कुणाकडेच पाहिला नाही. एकदम नवीन फॅशन आहे. हे ट्राय करून बघते. असं म्हणून चिंकी तो ड्रेस उचलणारच होती की तेवढ्यात झटकन दुसऱ्या एका मुलीने तो ड्रेस उचलला. अरे, हा तर मी घेणार आहे. चल हट, हा ड्रेस तर माझा आहे. नाही, माझा आहे. आणि अशा प्रकारे त्या दोघींचं भांडण सुरू झालं. त्यांचं भांडण ऐकून मॅनेजर आणि आई पण तिथे येऊन पोहोचले. आई बघ ना, हा ड्रेस आधी मी निवडला आणि ही मुलगी ऐकतच नाहीये. डोंट वरी, असा दुसरा ड्रेस सुद्धा असेल इथे. सॉरी मॅडम, हा सिंगल पीसच अवेलेबल आहे. मग तर हा ड्रेस मलाच हवा. चिंकी बाळा, इतरही अनेक ड्रेस आहेत, तू ते ट्राय कर. नाही, मला हाच आवडला, मला हाच पाहिजे. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला. मिंकी. सगळ्यांनी मागे बघितलं तर मागे मिंकीची आई उभी होती. आई, मला हाच ड्रेस पाहिजे. तेवढ्यात चिंकीची आई मिंकीच्या आईला म्हणाली, अगं सरला, तू ओळखलंस मला? यार, कसं नाही ओळखणार. 3 वर्ष कॉलेजमध्ये एकत्र घालवलेत आपण. तू शॉपिंगला आलीयस? हो, ही माझी मुलगी चिंकी. हिला जो ड्रेस आवडला तोच तुझ्या मिंकीलाही आवडला. सांग आता काय करायचं? अरे डोंट वरी, मिंकीची चॉईस दर सेकंदाला बदलते. मिंकी चल, त्या कॉर्नर मध्ये लेटेस्ट डिझाईनचे ड्रेस आहेत. हे ऐकताच मिंकीने चिंकीच्या हातामध्ये तो ड्रेस देऊन टाकला आणि दुसरीकडे पळाली. बघितलं? चल मी निघते, भेटू पुन्हा कधीतरी. असं म्हणून मिंकीची आई तर निघून गेली. पण चिंकी ड्रेस मिळून सुद्धा नाराज उभी होती. आता तुझी चॉईस बदलली? नाही, मला हाच ड्रेस आवडला, पण याला घेऊन आता किती ड्रामा झाला इथे. हे ऐकून आई हसून म्हणाली, अरे बेटा, आयुष्यात असं होत असतं. कुठलीही गोष्ट सहज मिळाली तर त्यात काय मजा. मजा तर कुठलीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्यात असते. जा, ड्रेस ट्राय कर. चिंकी धावतच ट्रायल रूम कडे गेली आणि फटाफट नवीन ड्रेस घालून बाहेर आली. नव्या ड्रेस मध्ये चिंकी एकदम परी दिसत होती. परफेक्ट. चल, आता 2-2 प्लेट चाट पकोडी खाऊ आणि मग घरी जाऊ. चालेल? हो, चल. मुले तर असतातच चटरपटर. जी पण डिश, स्वीट डिश समोर येते तिला लगेच संपवून टाकतात. गट्टू पण सेम तसाच होता. खाण्याचा तो खूपच शौकीन होता. दिवसभर तो फक्त खातच असे. गोड तर त्याला आवडीचं होतं आणि गोष्ट जर चॉकलेटची असेल तर मग विचारूच नका. पूर्ण दिवस फक्त चॉकलेटवरच काढू शकत होता गट्टू. या गोष्टीमुळे मम्मीला पण खूप टेन्शन होत असे. अरे नाही, गट्टू चॉकलेट खातो याचं मम्मीला टेन्शन नव्हतं. जास्त चॉकलेट खाल्ल्याने कधी गट्टूचा एखादा दात किडला तर याचीच जास्त भीती होती मम्मीला. गट्टू बाळा, खूप झाले चॉकलेट खाऊन, दात किडतील अशाने. अरे मम्मी, डोंट वरी, 32 दातातून 1 दात किडला तर काय फरक पडेल. गट्टू, हा काही मस्करीचा टॉपिक नाहीये. मी सिरियस आहे. दिवसभर तू काही ना काही खातच असतोस, पण दातांची काळजी अजिबात घेत नाहीस. स्कूलमध्ये काय शिकवलं जातं? आपण 2 वेळेस ब्रश केला पाहिजे आणि तू सकाळचा ब्रश पण नीट करत नाहीस. बस पेस्ट ब्रशला लावायची आणि ब्रश दाताला लावायचा. झाला ब्रश. ही चांगली गोष्ट नाहीये बाळा. पण मुलेच असतात. एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. आणि गट्टूने पण अगदी तसंच केलं. त्याने मम्मीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि आपल्या सवयीवर अडवून बसला. रोज गट्टू चॉकलेट नाही तर दुसरं काही स्वीट डिश खातच असे. पण पाण्याने गुळणा करणं तर लांबच राहिलं, पण तो हेही विसरून जायचा की त्याने काय खाल्लं होतं आणि परत मागायचा, मम्मी गुलाबजाम. असा होता गट्टू. सकाळचा ब्रश पण नीट करत नसे. ब्रश करणं खूप बोरिंग वाटायचं त्याला. हे ब्रश करणं तर वेस्ट ऑफ टाइम आहे. माहित नाही माणसांना ब्रश करणं कोणी शिकवलं. जनावरं थोडीच ब्रश करतात, तरीही त्यांचे दात किती मजबूत असतात. माकड तर दिवसभर काही ना काही खातच असतं माझ्यासारखा आणि ब्रश पण नाही करत, तरी पण त्याचे दात किडत नाही. तेवढ्यात मम्मीने आवाज दिला, गट्टू ब्रश झाला का नाही बघ. चिंकी रेडी पण झाली स्कूल साठी. मम्मी फक्त 2 मिनिटं. माहित नाही चिंकी एवढ्या पटापट कसं काय करते, त्यात काय मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणत गट्टूने ब्रशला पेस्ट लावली. ब्रश तोंडात 1-2दा इकडे तिकडे फिरवला आणि झाला ब्रश करून. आणि अशी वाईट सवय असेल तर त्याचे परिणाम थोडीच चांगले होतील.
गट्टू सोबत पण सेम तसंच झालं. एका रात्री पण गट्टूचा दात खूप जोरजोरात दुखू लागला आणि गट्टू जोरजोरात ओरडू लागला. मम्मी, खूप दुखतंय मम्मी. बघितलं काय म्हंटल होतं मी? झाली ना दाताला कीड? मम्मी प्लीज, खूप दुखतंय. असं वाटतंय जसा माझा जीव 2 दातांमध्ये अडकलेला आहे. डोंट वरी, मला माहितीये दातांचं दुखणं काय असतं ते. तुला पेन किलर देते. सकाळपर्यंत आराम मिळेल. मग सकाळी पप्पांसोबत डेंटिस्ट कडे जाऊन ये. मग पेन किलर खाऊन गट्टू झोपून तर गेला, पण जशी सकाळ झाली पेन किलरचा असर संपला आणि गट्टू परत ओरडू लागला. मम्मी. अरे हो बाबा, थांब जरा, आपण चाललोय डेंटिस्ट कडे. तेव्हा चिंकी गट्टू जवळ येत म्हणते, तू डेंटिस्ट कडे जात आहेस ना? जरा सांभाळून. गुड्डी सांगत होती तिच्या भावाचा तुझ्यासारखाच दात दुखत होता, तर डेंटिस्टने त्याचा दातच मुळासकट काढून टाकून दिला. तेव्हा तिथे पप्पा येतात. काय झालं गट्टू? चल चल. नाही पप्पा, मी हे दुखणं सहन करेल, नाहीतर पेन किलर घेईल, पण डेंटिस्ट कडे नाही जायचं. अरे पण काय झालं? चिंकीने काही सांगितलं का? हे ऐकून चिंकी तिथून निघून जाते. पप्पांनी समजून घेतलं. मग पप्पा समजून गट्टूला आपल्या मित्राच्या डेंटिस्ट कडे घेऊन आले. गट्टू खूप घाबरलेला होता. त्याला वाटलं आता त्याचा दात काढून टाकतील. पण जसा तो डेंटिस्ट अंकलला भेटला, त्यांना बघून गट्टूचं दुखणं आणि भीती थोडी कमी झाली. गट्टू, डोंट वरी, तुझा दात कोणी नाही काढणार. फक्त आपण चेकअप करूया. मग मी तुला औषधे लिहून देईल. औषधं खाऊन दाताचं दुखणं बंद. मग डेंटिस्ट अंकलने गट्टूला त्यांच्या खास खुर्चीवर बसवलं आणि लाईट्स ऑन केले. अंकल, खरंच तुम्ही माझा दात नाही काढणार ना? नाही बाळा, रिलॅक्स. बाळा, रिपीट नाही करायचं. आपलं तोंड उघड. मग गट्टूने तोंड उघडलं आणि अंकलने चेक करायला सुरुवात केली. अंकलचा हात लागताच गट्टूचं 90% भीती आणि दुखणं गायब झालं. चेकअप होताच डेंटिस्ट अंकल पप्पाला म्हणाले, डोंट वरी, फक्त थोडीशी कीड आहे, मेडिसिनचा कोर्स संपण्याआधीच पळून जाईल. हर्ष, याला समजावून सांग, हा ब्रश करत नाही आणि चॉकलेट पण खूप खातो. डेंटिस्ट अंकल हसत बोलले, आता गट्टूला समजावण्याची काही गरज नाही. दाताच्या दुखण्यानं त्याला बरंच काही समजावलंय. काय गट्टू, खरं बोलतोय ना? हो अंकल, मला समजलं की दात दुखी काय आहे आणि दातांची काळजी घेणं, ब्रश करणं किती गरजेचं आहे. आणि आता गट्टूचं दुखणं पूर्णपणे बंद झालं होतं. पप्पा डेंटिस्ट अंकल सोबत बोलत होते आणि गट्टू पूर्ण क्लिनिक फिरत होता. ते क्लिनिक आणि तिथले इन्स्ट्रुमेंट्स खूप वेगळे होते. गट्टू पहिल्यांदाच डेंटिस्ट क्लिनिक मध्ये आला होता, त्यामुळे हे त्याच्यासाठी खूप वेगळा आणि नवीन एक्सपिरियन्स होता. तिथे ठिकठिकाणी दातांचे डायग्राम, मॉडेल्स आणि पोस्टर्स होते, ज्याच्यावर खूप चांगली इन्फॉर्मेशन होती. गट्टूने हे सगळं पाहिलं आणि वाचलं सुद्धा. गट्टू बाळा, चला. बाय बाय अंकल. बाय गट्टू. मग गट्टू पप्पांसोबत घरी निघून आला. काही दिवसातच त्याचं दुखणं एकदम बरं झालं आणि सोबत सोबत त्याच्या सवयी पण. गट्टू आता 2 वेळेस आणि खूप चांगला ब्रश करू लागला. चॉकलेट वगैरे त्याने कमी केलं आणि अशा प्रकारे गट्टू आता आपल्या दातांची चांगली काळजी घेऊ लागला. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. रंगीबेरंगी, कम्फर्टेबल आणि आकर्षक कपडे घालून रेनबो आणि बटरफ्लाय सारखं कलरफुल जगणं कोणाला नाही आवडत. आपल्या चिंकीला पण आवडतं. तुम्हाला हे नक्कीच आवडत असणार, पण गट्टूला मात्र तेवढं आवडत नव्हतं. अहो, असं गट्टूचं नाही, त्याच्या कपड्यांचं म्हणणं होतं. गट्टू होता चंचल आणि मस्तीखोर मुलगा. दिवसभर इकडे तिकडे पळत राहायचा. कुठेही उठत होता, बसत होता, पडत होता. कधी कधी गोष्ट तर कॉलर पर्यंत पोहोचायची. नाही कळलं? अहो, छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात ना, पण त्याच्यामध्ये कपड्यांचा काय दोष? आईचा पण फक्त एकच प्रश्न असायचा गट्टूला, गट्टू, आज तू पुन्हा शर्ट खराब करून आलायस.
बाळा, कपड्यांबरोबर मस्ती नसते करायची. आणि ह्याच्यावर गट्टूचं फक्त एकच उत्तर असायचं, सॉरी आई, पुढे असं नाही होणार हं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत स्कूल युनिफॉर्म खराब. पण चिंकीची गोष्टच काही और होती. चिंकीला फक्त चांगले चांगले कपडे घालण्याचा शौक नव्हता. चिंकी कपड्यांची काळजी फार छान पद्धतीने घ्यायची. स्वतःच्या कपड्यांवर तिचं प्रेम होतं. डाग तर दूर, चिंकीच्या कपड्यांवर एक छोटी माशी देखील बसलेली कोणी पाहिली नाही कधी. कपड्यांच्या बाबतीत अशी होती चिंकी. आणि असंच चालू राहिलं. हळूहळू गट्टू चिंकी मोठे झाले. शाळेचे तासही वाढत गेले. आणि मग शाळेनंतर ट्युशन. गट्टू चिंकी सकाळ ते संध्याकाळ शाळेच्या युनिफॉर्म मध्येच राहू लागले. आणि कलरफुल कपडे कपाटातच पडून राहिले. काय यार गट्टू, सकाळ असो वा संध्याकाळ फक्त हा एकच सफेद युनिफॉर्म. बोर झाले मी, पण करूच काय शकते. स्कूल मध्ये कलरफुल कपडे घालून येणं अलाउडच नाहीये. पण मी मात्र अजिबात बोर नाही झालोय. मला हे युनिफॉर्म चांगले वाटतात. हे ऐकताच चिंकी गट्टूला टोमणा मारत म्हणाली, हो हो, तुला ते युनिफॉर्म सगळ्यात जास्त आवडत असेल, कारण तो सफेद आहे ना. आणि पांढऱ्याचं काळं करणं तर तुझी हॉबी आहे. ए चिंकी यार, असं का बोलतेस तू? बघ बघ जरा स्वतःचं युनिफॉर्म बघ, काय हालत करून ठेवलीस. सॉरी, पुढे असं नाही घडणार. मुद्दा फक्त चिंकीचा नव्हता. स्कूलमधील इतर मुलं देखील दिवसभर युनिफॉर्म घालून कंटाळली होती. आणि एवढंच नाही, मिश्रा सर ही दररोज मुलांना युनिफॉर्म मध्ये पाहून बोर झाले होते. आणि अचानक एके दिवशी मिश्रा सरनी वर्गात येऊन एक अशी अनाउन्समेंट केली, ज्याला ऐकताच सर्व मुलांचे चेहरे एकदम कलरफुल होऊन गेले. मुलांनो, मंडेला शाळेमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होईल. ज्याला जे घालायचे ते घालावं. काय काय क्रिएटिव्हिटी दाखवायची ती दाखवा. उद्या संडेची सुट्टी आहे तुम्हाला. भरपूर तयारी करा आणि मंडेला स्कूल युनिफॉर्मला सुट्टी द्या. वर्गातील मुलं खरंच खूप खुश होती. दुपारच्या मधल्या सुट्टीत खूप गप्पा गोष्टी झाल्या. मी परी बनून येणार. मी सोल्जर बनून येणार आहे. आणि मी पायलट बनून येणार आहे. अरे, ही कॉम्पिटिशन आहे, काहीतरी सिक्रेट ठेवा. आजच सगळं सांगून टाकलं तर मंडे साठी काय शिल्लक राहणार. व्हेरी स्मार्ट. आता आम्ही पण बघतो की मंडेला तू काय फॅन्सी घालून येतेस ते. मला चॅलेंज? ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, गट्टूने आरडाओरडा करून बाबांचे कान पकवले. पप्पा, पायलटचा ड्रेस चला मला आणून द्या आत्ताच्या आत्ता. अरे हो बाबा, उद्या अख्खा संडे आहे. दोघांची कॉम्पिटिशन आहे ना. चिंकीलाही सोबत घेऊन जाऊया. चिंकी, सांग, फॅन्सी ड्रेस मध्ये काय घालायचंय तुला? हे ऐकताच गट्टू हसत हसत म्हणाला, हिने तर अजून डिसाइडही केले नसेल की ही काय घालणार आहे ते. चिंकी बिचारी विचार करू लागली की ती अशी काय घालून जाईल ज्यामुळे कपड्यांना फॅन्सी टच मिळेल आणि ती कॉम्पिटिशन सुद्धा जिंकू शकेल. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. गट्टू तर चिंकी समोर तिला चिडवण्यासाठी नाचत होता. माझा पायलटचा ड्रेस येणार आहे, तुझं काय ग? बोलला बोलला बोलला. बिचारी चिंकी दुखी झाली आणि मम्मीकडे जाऊन रडू लागली. मम्मीने तिला समजावलं आणि कबड उघडून तिला तिचे जुने कपडे दाखवले. चिंकी त्या कपड्यांमध्ये हरवून गेली. वा मम्मी, तुझे तर लहानपणीचे कपडे पण आहे याच्यात. हो, सांभाळून ठेवलेत मी. अचानक चिंकीला एक आयडिया आली आणि ती एक्साइटेड होऊन मम्मीला मिठी मारू लागली. थँक्स मम्मी, मला आयडिया देण्यासाठी. आणि अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वांना उत्सुकता होती. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा दिवस. मंडेच्या दिवशी स्कूल मधली सगळी मुलं फॅन्सी ड्रेस घालून आली होते. गट्टू तर पायलट बनून इकडे तिकडे उडत होता नुसता. मुलांना जज करण्यासाठी खास जज बोलवले गेले होते. अरे कुठे आहे ती चिंकी? बिचारी घाबरून आहे ना, घराच्या बाहेर पडलीच नाही. तेवढ्यात चिंकीची एंट्री झाली आणि सर्वजण तिला पाहतच बसले. मग अचानकपणे हसू लागले, कारण चिंकीने बऱ्याच कपड्यांच्या छोट्या छोट्या चिंध्या बनवून त्याच्यापासून एक ड्रेस बनवला होता. अगं चिंकी, दुसरं काही मिळालं नाही का तुला घालण्यासाठी? हे काय जुन्या पुराण्या कपड्यांचं दुकान वाटेस एकदम. जजेसनी चिंकीला जज केलं आणि मग रिझल्ट सांगितला. तर मुलांनो, या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची विनर आहे चिंकी. हे ऐकताच गट्टू आणि बंटी तर एकदम शॉक झाले.
मला माहिती आहे की तुम्ही हैराण आहात आणि मीही दंग राहिलो की चिंकीची क्रिएटिव्हिटी पाहून. तुम्ही सर्वांनी रेडीमेड ड्रेस आणले आणि ते घातले, पण मी पाहतोय की चिंकीने काहीतरी क्रिएटिव्ह केले. तिने तिच्या मम्मी पप्पांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांपासून आतापर्यंतच्या कपड्यांपैकी एक पीस घेतला आणि एक खूपच सुंदर ड्रेस बनवला. तिच्या ह्या क्रिएटिव्हिटीमुळे जुन्या जमान्यातील कपड्यांचा पॅटर्न कळतो. त्या जमान्यात काय घातलं जायचं, त्यावेळेसची फॅशन, आजची फॅशन, खूप मोठे मोठे रेफरन्सेस जोडलेत त्या फॅन्सी ड्रेस मध्ये. तिचा हा ड्रेस मी पुढे स्टडीसाठी पाठवेन. पण आता मी चिंकीला बोलवतो स्टेजवर ट्रॉफी घ्यायला. चिंकी स्टेजवर गेली आणि तिने तिची ट्रॉफी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी दाखवून चिंकीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तिचं चॅलेंज पूर्ण केलं. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्सचं भूत खूप थैमान घालत होतं. अरे बाबांनो, गोष्टच अशी होती, स्कूलमध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं, ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसानसात भिनला होता. आय एम अ डिस्को डान्सर, ना 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 ना. आय एम अ डिस्को डान्सर, ना 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 ना. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्यामध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न, तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलं ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही, कुरुक्षेत्र झालं होतं. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून 2 ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्ससाठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी, दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा. तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही आहात. दोघांमध्ये रिदमच नाहीये शीता, या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टूही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला. आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते.
बघितलंस हरी, काल काय बोलले होते मी? आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया. राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्यानंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे हे दोघंही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करीच होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये. चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मन जिंकणाऱ्या 2 जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माईकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची. हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे. मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतो. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना. ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला.
धप्पा. आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचात? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचं सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल, आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणार आहे आणि कोण शोधणार आहे? गट्टू. गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू. गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं. कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता. कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं तू कशाला बाहेर आलीस? अगं तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे. सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट रहा. बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चालाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? वाह गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला.
हेल्पफुल गट्टू चिंकी. गट्टू चिंकी अतिशय समजूतदार होते, अगदी तुमच्यासारखे. ते नेहमी सर्वांची मदत करण्यास तयार असत. शाळा असो, सोसायटी असो किंवा घर, गट्टू चिंकी सर्वांना मदत करायचे. त्यांच्या या स्वभावामुळे गट्टू चिंकीचे मम्मी पप्पा पण खुश असायचे. गट्टू, राहू देत, या भाज्या आणि सामान मी ठेवेन किचन मध्ये. नाही मम्मी, तू बाजारातून आली आहेस, बाहेर खूप ऊन होतं, तू थकली असशील. आम्ही ठेवतो हे सामान किचन मध्ये, तू आराम कर. चल चिंकी. मग काय, चिंकी लगेच तिथे आली आणि दोघांनी मिळून भाज्या आणि किराणा सामान किचन मध्ये नेऊन ठेवले. एवढेच नाही तर चिंकी मम्मीसाठी पाणी घेऊन आली आणि गट्टू मम्मीसाठी आल्याचा स्पेशल चहा बनवू लागला. मम्मी, हे घे, तुझा आवडता आल्याचा कडक चहा. तुला मी बनवलेला चहा आवडतो ना? हे पाहून मम्मी फारच खुश झाली. थँक्यू बाळा, थँक्यू सो मच. हाऊसवाईफ दमलेली असेल आणि तिच्या हातामध्ये कोणीतरी गरमागरम चहाचा कप आणून दिला तर तिला किती आनंद होतो हे फारच कमी मुलांना आणि नवऱ्यांना माहित आहे. मला अभिमान आहे की माझी मुले स्वतःच्या मम्मीच्या आनंदाचा विचार करतात, तिची मदत करतात. थँक्यू मम्मी. आम्हाला शाळेत शिकवलं होतं, आम्ही लहान मुलं असलो म्हणून काय झालं, मुलांनी सुद्धा शक्य तितकी कामं केली पाहिजेत. घरातली कामं नाही तर निदान स्वतःची तरी कामं केलीच पाहिजेत. ही सगळी कामं केल्यामुळं मम्मीची कामं कमी होतात आणि ती खुश होते. हे ऐकून मम्मीला अभिमान वाटला आणि ती गट्टू चिंकीला म्हणाली, शाब्बास बाळा, नेहमी सर्वांची अशीच मदत करत राहा आणि नेहमी स्वतःला आणि इतरांना आनंदी ठेवा. यामुळे आयुष्य मजेत जगता येते. गट्टू चिंकी फक्त बोलतच नव्हते तर इमानदारीने काम देखील करत होते. शाळेतून घरी आल्यावर आपले शूज आणि सॉक्स स्वतः काढून शू रॅक मध्ये ठेवायचे. नंतर आपली वॉटर बॉटल आणि टिफिन किचन मध्ये ठेवायचे. त्यानंतर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन शाळेच्या बॅग्स ठेवायचे आणि स्वतःचा युनिफॉर्म वगैरे देखील कपाटात नीट ठेवायचे. एवढेच नाही तर दोघे मिळून स्वतःची रूम देखील स्वतः साफ करायचे, ज्यामुळे मम्मीचा खूप वेळ वाचत असे आणि दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायचे. एके दिवशी गट्टू चिंकी शाळेतून घरी येत होते. हरी सुद्धा त्यांच्या सोबत होता. गट्टू चिंकी, जाऊन लवकर फ्रेश होऊन खाली या, आपण लवकर बॅडमिंटन खेळ पूर्ण करू. पूर्ण करायचं? आपण बॅडमिंटनची मॅच थोडीच खेळत आहोत, आम्ही तर फक्त मजा घेतो. मग तुला एवढ्या लवकर खेळ संपवायची घाई का आहे? ते काय आहे, आज मम्मी पप्पा घरी आल्यावर आम्ही सर्वजण डिनर साठी बाहेर जाणार आहोत, चौपाटीवर देखील फिरायला जाणार आहोत, म्हणून सगळं काही संपवायचं आहे. ठीक आहे, आम्ही येऊ, असे बोलून हरी निघून गेला आणि गट्टू चिंकी देखील आपल्या घरी आले. घरात पाऊल ठेवताच दोघांनी पाहिले की पप्पा फाईलचा गठ्ठा घेऊन बसले आहेत आणि हैराण होऊन फाईल्स चेक करत आहेत. पप्पा, काय झालं? तुम्ही आज ऑफिस मधून लवकर घरी आलात? आणि हे काय, तुम्ही तर सगळं ऑफिसच घरी आणलं आहे. मुलांनो, गोष्टच अशी आहे, या 5 वर्ष जुन्या फाईल्स आहेत, सगळ्या कॅटेगराईज करायच्या आहेत, महत्वाच्या आहेत त्या वेगळ्या काढायच्या आणि कामाच्या नाहीत त्या वेगळ्या करायच्या. बस हेच चेक करत होतो. 2 तास झाले इथेच बसलोय, काय माहिती कधी संपणार हे काम. गट्टू चिंकी फ्रेश होऊन मम्मीच्या रूम मध्ये गेले तेव्हा मम्मी आराम करत होती. काय झालं मम्मी, तब्येत ठीक नाही का? हा, थोडस डोकं दुखत आहे आणि कंबर पण दुखत आहे. हे ऐकून गट्टू चिंकी हैराण झाले. तर मग चल आपण डॉक्टर कडे जाऊ. अरे नाही नाही, एवढा जास्त त्रास नाहीये, हे कॉमन आहे, थोडा वेळ आराम केला तर दुखणं कमी होईल. गट्टू चिंकी किचन मध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भरपूर उष्टी भांडी तशीच पडलेली आहेत. किचनची अवस्था देखील ठीक नव्हती. मम्मीची कंबर दुखत आहे ना, म्हणून किचन मध्ये एवढा पसारा आहे. मी सगळी भांडी धुवून टाकतो. पण आपल्याला तर बॅडमिंटन खेळायला जायचं आहे ना? ते कॅन्सल. तसं पण आज हरी घाईत आहे, आपण पण नको खेळूया आणि मम्मी पप्पांना मदत करूया. ठीक आहे, मग मी फाईल्स वेगळी करायला पप्पांना मदत करते. मग काय, गट्टू भांडी धुवू लागला आणि चिंकी पप्पांकडे जाऊन त्यांच्या सांगण्यानुसार फाईल्स कॅटेगराईज करू लागली. पाहता पाहता गट्टूने सगळी भांडी धुवून किचन साफ केला आणि इकडे पप्पांचं काम देखील संपलं.
मम्मी किचन मध्ये आली तर गट्टूने केलेलं काम पाहून चकितच झाली. अरे बाळा, हे सगळं करायची काय गरज होती? मी केलं असतं. नाही मम्मी, तुझी कंबर दुखत आहे आणि जेवण सुद्धा तुलाच बनवायचं आहे, म्हणून तू काहीच बोलू नकोस. थँक्यू बेटा. चिंकी कुठे आहे? जेव्हा मम्मी गट्टू सोबत हॉल मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं चिंकी आणि पप्पा खूप खुश होते. पाहिलं, चिंकीने मदत केली आणि सगळं काम लगेचच संपलं. तुमचं तर काम संपलं, पण मला अजून जेवण बनवायचं आहे. बरं झालं आज गट्टूनं भांडी घासून टाकली म्हणून, नाहीतर आज नक्कीच उशीर झाला असता. हे ऐकून पप्पा हसत हसत बोलले, कोण म्हणाला आज तुला जेवण बनवायचंय? म्हणजे आज आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ, चौपाटीवर देखील फिरून येऊ आणि खूप मजा करू. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होऊन आरडाओरडा करू लागले. आम्ही लगेच तयारी करून येतो. अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या मदतीने मम्मी पप्पांचे काम लवकर आटपले आणि पप्पांनी त्यांना सरप्राईज दिले. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना? नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तक काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तक काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो, त्यांना कसली झोप येते? स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तक घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी, डिनर. हो आणते, तर 2 मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा, घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव.
आता नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स, तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो, शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय, आणि तुझा हा असा रिझल्ट. लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, हो थँक गॉड, पूर्ण सोसायटी मध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. पाऊस आणि गट्टू चिंकीची छत्री. पाऊस तर सर्वच लहान मुलांना आवडतो, बरोबर ना? गट्टू चिंकी सुद्धा खूप आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. उन्हाळा संपत आला होता आणि त्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्या देखील. धो धो पडणाऱ्या पावसात शाळेत जाण्याची काही वेगळीच मजा असते. गट्टू चिंकी सुद्धा याचीच वाट पाहत होते. एके दिवशी दोघही बाल्कनीत उभं राहून पावसाची वाट बघत होते. काय आहे हे? जून महिना संपायला आला आहे तरीही अजून पाऊस सुरू नाही झाला. काळजी करू नकोस, काल मी बातम्यामध्ये बघितले होते की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाटत तर नाही आज पाऊस पडेल. आकाशात एक सुद्धा ढग नाही. कुठून पडेल पाऊस? अचानक वातावरण बदलू लागलं. सूर्य दिसेनासा झाला आणि आकाशात काळे ढग दाटून आले. थंडगार वारा जोराने वाहू लागला. विजा चमकू लागल्या आणि पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला. मी बोलली होती ना, हा बघ पाऊस पडू लागला आहे. खरंच अचानक जादू झाला आहे वाटत. हो ना? चल पावसात नाचूया, गाऊया आणि पावसाचे स्वागत करूया. मग काय विचारता, गट्टू चिंकी धावत धावत घराबाहेर पडले. गट्टू चिंकी, अरे आजारी पडाल.
पण ते कुठे ऐकणार होते. ते दोघं तर सोसायटीच्या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात पावसात नाचत होते, गात होते आणि एकमेकांवर पाणी उडवून पावसाचा आनंद घेत होते. पाऊस सुरू झाला आणि शाळा देखील सुरू झाल्या. गट्टू चिंकी छत्र्या घेऊन शाळेत गेले. गट्टू चिंकीसाठी त्यांच्या मम्मी पप्पांनी छोट्या छोट्या रंगीबेरंगी छत्र्या आणल्या होत्या. दोघेही त्या छत्र्या मिरवत मिरवत शाळेत आले. मिश्रा सर जेव्हा वर्गात आले तेव्हा त्यांना एकही विद्यार्थी दिसत नव्हता. फक्त छत्र्याच दिसत होत्या. अरे, सगळी मुलं गेली कुठं? हे ऐकल्यावर सगळ्या मुलांनी आपापल्या छत्र्या वर उचलल्या आणि सरांना आपापले चेहरे दाखवले. आम्ही इथेच आहोत सर. हे ऐकून मिश्रा सर हसू लागले. अरे मुलांनो, मला तर वाटलं आज फक्त छत्र्याच आल्या आहेत शाळेत शिकायला. पण मला सांगा, तुम्ही सर्वांनी वर्गात छत्र्या का उघडून ठेवल्यात बरं? सर, पाऊस पडतो आहे ना, तर भिजू नये म्हणून उघडल्या. अरे, मग छत्रीची काय गरज आहे? वर्गाचं छत आहे ना. सर, पावसाळ्यामध्ये छत खराब झाले तर छत्रीच उपयोगी पडेल. चिंकीचं उत्तर ऐकून मिश्रा सरांना हसू आलं. अच्छा, तर या छतापेक्षा तुझी छत्री मजबूत आहे तर ठीक आहे. आज तुमच्या सोबत मी तुमच्या छत्र्यांना सुद्धा शिकवीन. चला मुलांनो आणि छत्र्यांनो, आपापली पुस्तकं काढा. थोडासा पाऊस असेल तर गट्टू चिंकी आपल्या छत्र्या घेऊन शाळेत जात आणि शाळेतून घरी परत जात. असेच काही दिवस गेले आणि अचानक पाऊस थांबला. कडक ऊन पडू लागलं. गट्टू चिंकी उदास झाले. पण तरीही पाऊस पडेल या अपेक्षेने गट्टू चिंकी दररोज शाळेत जाताना छत्री घेऊन जात. पण पाऊस काही पडण्याचं नावच घेत नव्हता. अरे यार, ही छत्री तर फुकटची ओझो झाली आहे. हो ना, पाऊस नाही तर छत्रीची गरज काय? उद्यापासून आपण छत्री घरीच ठेवू. त्या दिवशी गट्टू चिंकीने ठरवलं की छत्रीला सुट्टी द्यायची. दोघेही आता छत्रीला कंटाळले होते. शाळा सुटल्यावर गट्टू चिंकी छत्री हलवत हलवत घरी निघाले. त्यांच्यासोबत हरी आणि सोसायटीमधील इतर मुलं देखील घरी निघाली होती. काल मी बातम्यामध्ये ऐकले होते की हवामान खात्यातील लोक सांगत होते की 1 महिना पाऊस पडण्याची शक्यता नाही, म्हणून उद्यापासून छत्रीला सुटी. अरे नाही, उद्या तर छत्री आणलीच पाहिजे. हवामान विभाग जे सांगते त्याच्या अगदी उलटेच घडते. बघ तू, उद्या नक्कीच पाऊस पडेल. हरी असं म्हणतच होता की अचानक वातावरण बदलू लागलं. ढग दाटून आले, सोसाट्याचा वारा सुटला, विजा चमकू लागल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच सगळी मुलं आनंदाने बागडू लागली. छत्र्या हवेत हलवून हलवून नाचू लागली आणि पावसाचं स्वागत करू लागली. जोराच्या हवेमुळे हरीची छत्री उलटी झाली आणि हरी पावसात भिजू लागला. हे पाहून सगळ्या मुलांनी आपल्या छत्र्या बंद केल्या आणि ते सुद्धा हरी सोबत पावसात भिजू लागले. पावसाचा आनंद घेऊ लागले. तेव्हा अचानक चिंकीची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेली. बिचारा पावसात भिजत होता आणि सर्दी झाल्यामुळे शिंकत होता. हे पाहून चिंकीला त्याची दया आली. आपल्याकडे छत्री आहे तरीही आपण भिजतो आहोत. त्या बिचाऱ्याकडे छत्री नाही म्हणून तो भिजत आहे. याला या छत्रीची आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. मग काय, चिंकी आपली छत्री उघडून त्या भिकाऱ्याकडे गेली आणि त्याला ती छत्री दिली. छत्री मिळाल्यावर भिकारी खूप खुश झाला. मग काय, चिंकी पुन्हा इतर मुलांसोबत नाचू लागली आणि नंतर सर्व मुले पावसात भिजत नाचत गात घरी जाण्यासाठी निघाली. गट्टूची हुशारी. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी आपल्या मित्रमैत्रिणींसह रस्त्यावर सायकल चालवत होते. रेड सिग्नल लागल्यावर मुलांनी आपापली सायकल थांबवली. गट्टूने पाहिलं की बरेच लोक सिग्नल तोडून वेगाने गाडी चालवत जात आहेत. काय माहित लोकांना सिग्नल तोडण्यामध्ये काय मजा येते. सिग्नल तोडतात आणि मग ऍक्सिडेंट होतात. रोज ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी लोकांचे मृत्यू होत असतात. तरीही हे लोक नियम पाळत नाही. सिग्नल वर ट्रॅफिक पोलीस नसतील तर सरळ सरळ सिग्नल तोडून निघून जातात. तेवढ्यात मुलांच्या जवळ एक स्कूटर येऊन थांबली. मुलांना पाहून स्कूटरवाला हसत हसत बोलला, अरे मुलांनो, तुम्ही का सिग्नलची वाट पाहत आहात? तुमच्याकडे तर सायकल आहे, तुम्ही जा, कोणीही काही बोलणार नाही. हे ऐकून गट्टू बोलला, नाही अंकल, सायकल असो का बाईक, सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत. पोलिसांच्या भीतीने नियम पाळायचे आणि नसताना नियम तोडून निघून जायचे हे चुकीचे आहे. हे नियम आपल्याच सुरक्षेसाठी बनवले आहेत. त्यांना तोडणे मूर्खपणा आहे. हे ऐकून स्कूटरवाला हसू लागला.
बावळट आहात तुम्ही सर्व. कोणत्या काळात जगत आहात? अरे वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही पण थांबू नका, मी पण थांबणार नाही. असं बोलून स्कूटरवाला स्कूटर घेऊन वेगाने निघून गेला. अरे ते बघ, अजून एक माणूस सिग्नल तोडून निघून गेला. कोणी काहीही म्हणो, आपण सिग्नल तोडायचा नाही. आपण ग्रीन सिग्नल झाल्यानंतरच पुढे जाऊ. सगळी मुलं सिग्नल ग्रीन होण्याची वाट पाहू लागली. आणि जेव्हा ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हा मुलांनी आपल्या सायकली आरामात पुढे घेतल्या आणि सगळे लोक जायला निघाले. काही अंतर पार केल्यावर मुलांनी पाहिलं की रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली आहे. गर्दीमुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. मुलांनी सायकलला ब्रेक लावून सायकली थांबवल्या. कुणाचे तरी ऍक्सिडेंट झाले आहे वाटतं. चल आपण पुढे जाऊन पाहू. मुलांनी रस्त्याच्या कडेला सायकल पार्क केल्या आणि गर्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. गर्दी खूप जास्त होती आणि मुलांना कोणीही पुढे जाऊ देत नव्हतं. हे मुलांनो, पुढे कुठे जात आहात? चला निघा इकडून, चला निघा इकडून. तरी ही मुलं गर्दीमध्ये पुढे जात होती आणि कसे बसे ते गर्दीमधून वाट काढत पुढे गेले. तिथलं दृश्य पाहून गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं शॉक झाली. कारण सिग्नल तोडून पुढे गेलेला माणूस स्कूटरच्या खाली पडला होता आणि त्याला भयंकर दुखापत झाली होती. अरे, हे तर तेच सिग्नलवर भेटलेले अंकल आहेत. बरोबर बोलले होते ते. वेळ कोणासाठी थांबत नाही, यांच्यासाठी पण थांबली नाही. गट्टूने पाहिलं की त्या स्कूटरवाल्याला खूप लागलं होतं आणि स्कूटर खाली असल्यामुळे तो तडफडत होता. पण कोणीही त्याची मदत करायला पुढे आलं नाही. सगळे लोक मोबाईल काढून शूटिंग करत होते, फोटो काढत होते. ते पाहून गट्टूला फार वाईट वाटलं. आपण यांची मदत केली पाहिजे. काय बोलतो आहेस तू? आपण निघूया इथून. आपण या भानगडीमध्ये पडायला नाही पाहिजे. नाही हरी, आपण पण बाकीच्या लोकांसारखे वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? हे तर निर्लज्जासारखे व्हिडिओ काढत आहेत, पण आपण शिक्षित आणि समजूतदार आहोत. आपण यांची मदत केली नाही तर त्यांचा जीव जाईल. हो यार, आपण त्यांची मदत केली पाहिजे. चिंकी, तू ॲम्ब्युलन्स साठी कॉल कर. आम्ही स्कूटर हटवतो. मग काय, गट्टू, हरी आणि बाकी मुलं मिळून स्कूटर जवळ आली आणि स्कूटर हटवण्याचा प्रयत्न करू लागली. स्कूटर खूप वजनदार होती, त्यांना तर ती हलवता देखील येत नव्हती. पण तरीही मुलांनी जोर लावत स्कूटर उचलून उभी केली. नंतर गट्टूने स्कूटरवाल्या अंकलना उठवण्यात मदत केली. चिंकी पाणी घेऊन आली आणि गट्टूने त्यांना पाणी पाजलं. अंकल, तुम्ही ठीक आहात ना? पण अंकल उत्तर देण्याच्या कंडिशन मध्ये नव्हते. हे खूप जखमी आणि सिरियस आहेत. मी 108 नंबरवर कॉल केला आहे. ॲम्ब्युलन्स येईलच इतक्यात. थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स आली आणि अंकलना उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता गट्टू, चिंकी आणि बाकीच्या मुलांच्या भोवती खूप गर्दी जमा झाली होती. लोक त्यांची स्तुती करत होते. मुलांनो, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. मला तुमच्यासोबत सेल्फी काढायची आहे. हे ऐकून गट्टू भडकला. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला फक्त सेल्फी आणि व्हिडिओची पडली आहे. ते अंकल स्कूटर खाली आले होते आणि तुम्ही सगळे फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते. ऍक्सिडेंट म्हणजे काही खेळ किंवा तमाशा नाही, गंभीर अपघात आहे. आम्ही मुलं स्कूटर उचलत होतो तेव्हा आपण सगळे जण फक्त तमाशा बघत उभे होतो. उद्या जर तुमच्या सोबत असा अपघात झाला तर? अशा वेळेस जर कोणी तुम्हाला मदत करायचे सोडून मोबाईल मध्ये तुमचा व्हिडिओ शूट करत बसले तर तुम्हाला कसे वाटेल? थोडे तरी सिरियस बना, चांगले नागरिक बना आणि एकमेकांची मदत करा. गट्टूचं बोलणं ऐकून गर्दीमधील सर्व लोकांना लाज वाटली आणि लज्जेने त्यांच्या नजरा आपोआप खाली झाल्या. वसंत पंचमी. वसंत पंचमीचा दिवस होता. आजी आणि मम्मी पिवळ्या रंगाचे कपडे घालून सरस्वती मातेची पूजा करत होत्या. गट्टू, चिंकी सुद्धा पूजा करत होते. गट्टू, चिंकी, सरस्वती माता विद्येची देवी आहे. यांचा आशीर्वाद घेऊन चांगला अभ्यास केला तर अजून हुशार व्हाल. आजी, तू प्रत्येक सणाची गोष्ट सांगतेस, तर मग वसंत पंचमीची पण गोष्ट असेल ना? हो, आहे ना. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली तेव्हा झाडं, झुडपं, नदी, तलाव, पक्षी आणि प्राण्यांसह मानव निर्माण केला. पण कोणालाही आवाज नव्हता. सगळं काही शांत शांत होतं. म्हणजे तेव्हा सगळे म्यूट होते? होय, तुमच्या भाषेत सांगायचं तर सगळं काही म्यूट होतं. ब्रह्मदेवाला वाटलं, हे काय, सगळं शांत,
आवाजाविना तर मज्जाच नाही, आवाज तर पाहिजेच. मग त्यांनी विष्णुदेवाचं स्मरण केलं. मग विष्णुदेवाने निसर्गाला आवाज दिला का? अरे ऐका आधी. विष्णू प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना आपली समस्या सांगितली. मग विष्णुदेवाने दुर्गा मातेचे स्मरण केले. दुर्गा माता प्रकट झाली. ही समस्या ऐकल्यावर मग त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेज आले आणि 4 हात असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. ओ, आता झाली सरस्वती मातेची एंट्री. हो, सरस्वती माता जेव्हा प्रकट झाली तेव्हा त्यांच्या हातात एक वीणा होती. दुसरा हात वर मुद्रेत होता आणि एका हातात माळ व दुसऱ्या हातात पुस्तक होतं. मग सरस्वती मातेने त्यांची वीणा वाजवली आणि सृष्टीला आवाज प्राप्त झाला. चिमण्या चिवचिव लागल्या, वाघ डरकाळ्या फोडू लागला आणि माणूस बोलू लागला. ही होती सरस्वती मातेची गोष्ट. आणि असे मानले जाते की आजच्याच दिवशी सरस्वती माता प्रकट झाली होती, म्हणून आज त्यांची पूजा केली जाते. म्हणजे आज सरस्वती देवीचा वाढदिवस आहे? अगदी बरोबर. सरस्वती मातेला गायन, वादन, नृत्य आणि अशा असंख्य अनेक कलाविद्या येतात. म्हणून तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर तुम्ही पण कलाविद्या संपन्न व्हाल. आजीचे बोलणे संपताच मम्मी गट्टू चिंकीला म्हणाली, गट्टू, चिंकी, तुमची पुस्तकं आणि वह्या आणा. आपण त्यांची सुद्धा पूजा करूयात. गट्टू चिंकी आपापली पुस्तके आणि वह्या घेऊन आले. आपली शस्त्र आणलीत ना? ही काय शस्त्र थोडीच आहेत, ही तर पुस्तकं आहेत. अरे, ज्या वस्तूंवर आपण सर्वात जास्त निर्भर असतो त्यांनाच शस्त्र म्हणतात. जसे सैनिक त्यांच्या बंदुकांवर निर्भर असतात, तसेच विद्यार्थी त्यांच्या पुस्तकावर निर्भर असतात. म्हणून पुस्तकं विद्यार्थ्याचे शस्त्र आहे आणि त्यांनी आपली शस्त्र सांभाळून ठेवली पाहिजे. तेव्हाच आजीचे लक्ष पुस्तकांकडे गेले. गट्टू चिंकीची पुस्तके फाटलेली होती. तुम्ही दोघं जरा तुमची पुस्तकं द्या माझ्याकडे. गट्टू चिंकीने आजीला पुस्तके दिली आणि आजीने ती उघडून बघितली. गट्टू चिंकीने पुस्तकामधील चित्रे पेन्सिलने खराब केली होती. स्त्रियांना मिशा लावल्या होत्या तर माणसांचे केस लांब केले होते. पुस्तकांची अवस्था पाहून आजीला वाईट वाटले. हे सगळं काय आहे गट्टू चिंकी? तुम्ही तर तुमची शस्त्र खराब केली आहेत. पुस्तकं जितकी स्वच्छ आणि सुंदर असतील, अभ्यास करण्यात तेवढाच आनंद मिळेल. ही खराब केली तर सरस्वती माता प्रसन्न कशी होईल? तुम्ही हुशार कसे व्हाल? आणि हे काय, एकाही पुस्तकाला कव्हर घातलं नाही, म्हणूनच ही फाटत आहेत. रात्र झाली होती. आजी स्वतःच्या रूममध्ये बसून माळ जपत होती. तेव्हा गट्टू चिंकी आपापली पुस्तके घेऊन आजीकडे आले. आजीने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा चिंकी म्हणाली, हे बघा आजी, आम्ही पुस्तकांना कव्हर घातलं आहे आणि सगळी चित्रे सुद्धा ठीक केली आहे. आजीने पुस्तके तपासली. खरंच ती आता स्वच्छ आणि सुंदर होती. हे पाहून आजी खुश झाली. आता कसं? आता पुस्तकांची अशीच काळजी घेत जा. आज सरस्वती देवी तुमच्यावर प्रसन्न आहे. चांगला अभ्यास करा आणि विद्या संपन्न व्हा. नंतर गट्टू चिंकीने आजीच्या पायावर डोके ठेवले आणि सरस्वती देवीसह आजीचा पण आशीर्वाद घेतला. आंबे खाणारे उंदीर. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि मुले आंबे खाणार नाहीत असे कधी होऊच शकत नाही. गट्टू चिंकी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाण्याचा हट्ट करायचे. पप्पा, चला ना बाजारात, आंबे आणायचे आहेत. अरे हो, आंबे कुठे पळून जात आहेत? आताच तर हंगाम सुरू झाला आहे. अजून चांगले आंबे आले सुद्धा नाहीत. शिवाय आंब्याचे भाव तर खूपच वाढलेत. थोडे स्वस्त आणि चांगले आंबे आले बाजारात की जाऊ आपण.
मम्मीचे बोलणे ऐकून उदास गट्टू चिंकीने रडायला सुरुवात केली. एके दिवशी गट्टू चिंकी हरीच्या घरी खेळत होती. तेव्हाच हरीची मम्मी एका ट्रे मध्ये काही वाट्या घेऊन आली. काकू, तुम्ही काय आणलं आहे? मी तुमच्यासाठी आमरस आणला आहे. आमरसाचे नाव ऐकून गट्टू चिंकीच्या तोंडाला पाणी सुटले. दोघांनी आमरसाच्या वाट्या घेतल्या आणि बघता बघता आमरस संपून टाकला. अरे हळूहळू, तुम्ही अजूनपर्यंत आंबे खाल्ले नाहीत वाटतं. हो ना काकू, मम्मी पप्पा तर आंबे आणायचं नावच काढत नाहीयेत. अरे, आम्ही तरी कुठे बाजारातून आणले आहेत. हरीच्या आजी आजोबांनी पाठवले आहेत गावावरून. गावचे आंबे आहेत हे. बाजारात तर आंबे किती महाग विकत आहेत. शिवाय ते पिकवण्यासाठी कोणकोणतं पावडर वापरतात कोणास ठाऊक. म्हणून दरवर्षी आम्ही गावावरूनच आंबे मागवतो. काकू, आमच्या मामाच्या गावी पण आमराई आहे. आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जाऊन खूप आंबे खातो. पण काय माहित या वर्षी गावी जायला मिळणार पण की नाही. इकडे दरवाजाची बेल वाजली आणि मम्मीने दरवाजा उघडला. बाहेर एक माणूस खूप पेट्या घेऊन उभा होता. मॅडम, मी आंब्याची डिलिव्हरी घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पा दोघेही चकित झाले. अरे, पण आम्ही तर आंबे नाही मागवले. मॅडम, मी स्वर्ग फ्रूट मार्केट मधून आलो आहे. आम्ही तुमच्या माहेरून तुमच्या भावाकडून आंबे खरेदी केले होते. त्यांनी आम्हाला काही पेट्या आपल्या घरी देण्यास सांगितले होते. मी आपल्या माहेरचे आंबे घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पांना आनंद झाला. अरे वा, गट्टू चिंकीच्या मामाने आंबे पाठवले आहेत. म्हणजे आता गट्टू चिंकीला कोणी आवरू शकत नाही. असं कसं चालेल? सगळे आंबे बघितले तर ते सगळे एकदमच संपून टाकतील आणि नंतर आजारी पडतील. असं करूया की ह्या आंब्यांच्या पेट्या स्टोर रूम मध्ये लपवून ठेवूया. मग काय, डिलिव्हरी बॉयच्या मदतीने त्यांनी सगळे आंबे स्टोर रूम मध्ये ठेवले. थोड्या वेळाने गट्टू चिंकी घरी आले. किती गोड होता ना आमरस. हो, खूप गोड होता. काहीही झालं तरी आज पप्पांना मार्केट मध्ये घेऊनच जायचं. गट्टू असे बोलता बोलता अचानक थांबला आणि जोर जोराने वास घेऊ लागला. काय झालं? असं का करतो आहेस? एक मिनिट, आंब्यांचा सुगंध. आपल्या घरात आंब्यांचा सुगंध येत आहे. काही पण मला तर नाही येते. माझं नाक मला कधीच फसवत नाही. आपल्या घरात नक्कीच आंबे लपवलेले आहेत. वास घेऊन बघ. चिंकीने दीर्घ श्वास घेतला आणि तिला सुद्धा आंब्याचा वास येऊ लागला. हो, मला पण आंब्यांचा सुगंध येत आहे. चल, वास घेत घेत शोधूया की मम्मी पप्पांनी आंबे कुठे लपवले आहेत. मग काय, दोघेही घरभर आंब्यांच्या वास शोधत फिरू लागले आणि वास काढत काढत स्टोर रूमच्या दरवाजापाशी गेले. ओहो, म्हणजे आंबे स्टोर रूम मध्ये आहेत. चिंकी, जा पटकन स्टोर रूमची चावी घेऊन ये. चिंकी पळत गेली आणि चावी घेऊन आली. नंतर त्यांनी स्टोर रूमचा दरवाजा उघडला. समोरचे दृश्य बघून त्यांना विश्वास बसत नव्हता. रूम मध्ये आंब्यांच्या बऱ्याच पेट्या ठेवल्या होत्या. मी आंब्यांच्या वासावरून सांगू शकते की हे आंबे मामाच्या आमराई मधले आहेत. आपण सगळेच खाऊन टाकू म्हणून आईने इथे लपवून ठेवलेले असतील. पण ह्या वाघांना आमरसाची चटक लागली आहे चिंकी. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. मग काय, गट्टू चिंकीने आंब्याची पेटी उघडली आणि बघता बघता संपवून पण टाकली. संध्याकाळी मम्मीने स्टोर रूमचा दरवाजा उघडला. मुलांना 2 आंबे कापून खायला देते. पण मम्मीच्या लक्षात आले की आंब्याच्या 2 पेट्या संपल्या आहेत. अरे, या 2 पेट्यांमधले आंबे गेले कुठे? मम्मी धावत हॉल मध्ये आली. गट्टू चिंकी, खरं खरं सांगा, तुम्ही चोरून आंबे खाल्ले ना? अरे, काय झालं? 2 पेटी आंबे गायब आहेत. काय आहे तू पण? आम्हाला काय माहित की आंबे स्टोर रूम मध्ये आहेत? आणि असले तरी उंदरांनी खाल्ले असतील. आम्ही थोडीच खाल्ले आहे. तेवढ्यात मम्मीचे लक्ष गट्टू चिंकीच्या कपड्यांकडे गेले. दोघांच्याही कपड्यांवर आंब्याचे डाग होते. हे बघून मम्मी हसत बोलली, होय तर 2 उंदरांनी आंबे खाल्ले आहेत आणि ते दोघेही आता माझ्या समोर उभे आहेत आणि ते उंदर कपडेही घालतात. हे ऐकून गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांचे लक्ष त्यांच्या कपड्याकडे गेले. कपड्यावरील आंब्याचे डाग बघून दोघांना चूक लक्षात आली. ते म्हणाले, शिट, आपण तर हे डाग धुवायचे विसरूनच गेलो. हरकत नाही माझ्या उंदरांनो, डाग चांगले आहेत. मम्मीचे बोलणे ऐकून पप्पा आणि गट्टू चिंकी हसू लागले.
मोदीजींचा इंटरव्ह्यू. गट्टू आणि चिंकी शाळेतून घरी येतात आणि सगळं घर डोक्यावर घेतात. आई आई कुठे आहेस तू? बाबा लवकर या. आवाज ऐकून आई बाबा काम सोडून हॉलमध्ये येतात. काय झालंय मुलांनो? मित्रांबरोबर भांडून आला आहात का? नाही आई, तसं काही नाहीये. तर मग कोणता ऍक्सिडेंट बघितलात का? काय बाबा तुम्ही पण, असं काही नाहीये. अरे तर मग सांगा ना, काय झालं आहे? काय झालं ऐकाल तर तुम्ही थक्क होऊन जाल. आता सुद्धा आम्ही बेहोशच आहोत. तुम्ही लवकर सांगा, काय गोष्ट आहे? आई बाबा, आम्ही मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. काय बोललो होतो ना, तुम्ही थक्क होऊन जाल. कानांवर विश्वासच बसत नाहीये. खरंच तुम्ही दोघं मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहात का? हो बाबा, आम्ही मोदीजींचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. केव्हा, कुठे, कसा? आणि तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? अगं आई, आजच ठरलं आहे, मग आधीच कसं सांगणार? म्हणजे आज अचानक कसं ठरलं? अहो बाबा, शाळेमध्ये मिश्रा सरांनी आज एक प्रोजेक्ट दिला आहे, म्हणून आजच ठरलंय. म्हणजे मोदीजींचा इंटरव्ह्यू तुमचा प्रोजेक्ट आहे? आम्ही तुमची मज्जा केली. समोरासमोर बसून मोदीजींचा इंटरव्ह्यू नाही घ्यायचाय, फक्त इंटरव्ह्यू साठीचे प्रश्न तयार करायचे आहेत. हाच आमचा प्रोजेक्ट आहे. मिश्रा सर इंटरव्ह्यूचा टॉपिक शिकवत होते, तेव्हा त्यांनी प्रोजेक्ट दिला की तुम्ही ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छिता त्यांच्यासाठी प्रश्नांची यादी तयार करा. आणि मोदीजी आमचे किती आवडते आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणून आम्ही प्रोजेक्ट साठी त्यांना निवडलं आहे. काय मुलांनो, तुम्ही तर आम्हाला घाबरवलंच होतं. आई बाबा, तुम्ही आम्हाला प्रश्न काढायला मदत कराल का? नक्कीच करू. मोदीजी तर आमचे सुद्धा फेवरेट आहेत. फ्रेश होऊन गट्टू चिंकी आई बाबांच्या सोबत प्रश्न काढायला बसतात. पहिला प्रश्न काय विचारायला पाहिजे? तुम्हीच विचार करा. इंटरव्ह्यू तर तुम्हालाच घ्यायचा आहे ना. मोदीजी, तुमचं नाव काय आहे? अगं वेडे, ते तर सगळ्यांनाच माहित आहे. मोदीजींचं नाव मोदीजी आहे. गुगल कर, त्यांचं पूर्ण नाव मिळेल. तर मग ह्याच प्रश्नाला हटके बनवूया. ते कसं? मोदीजी, तुमचे लहानपणीचे निकनेम काय होते? कसं आहे? हा तर खरंच हटके आहे, कारण की लहानपणी तर सगळ्यांनाच निकनेम असतात. हा प्रश्न लिहून घे. चिंकी प्रश्न लिहिते. दुसरा प्रश्न काय विचारायचा? विचार करा, विचार करा. तुमचा आवडता प्राणी? मला पक्क माहित आहे, वाघच असेल. तू का उत्तर देतीयेस? उत्तर मोदीजी देतील. हा प्रश्न लिहून घे. आता आवडता पक्षी? मोर. तो तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचा मोरासोबतचा व्हिडिओ सुद्धा सगळ्यांनी बघितलाय. तर मग असं करूया, आपण लिहूया, मोदीजी, मोर तुमच्या जवळ कसे काय येतात? ते तुम्हाला घाबरत का नाही? बाबा, बरोबर आहे ना? खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला मोदीजींना जे विचारायचंय ते लिहा. तिसरा प्रश्न, तुम्ही कधी विट्टी दांडू खेळला आहे का? तू खेळतोस म्हणून ना? तर तू पण विचार ना, मी थोडीच नाही म्हणालोय. ठीक आहे. मोदीजी, तुम्ही कधी रांगोळी काढली आहे का? चिंकीच्या या प्रश्नावर आई बाबा आणि गट्टू हसायला लागतात. हसताय काय? मी खरंच त्यांना हेच विचारू इच्छिते. अगं बेटा, रागावू नकोस. चांगला प्रश्न आहे. मुलं मनाने स्वच्छ असतात. त्यांचा कोणताही प्रश्न चुकीचा नसतो. तुला तुझ्या मोदीजींना जो प्रश्न विचारायचा आहे तो बिनधास्त विचार. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी मोदीजींसाठी प्रश्नांची लांबच लांब लिस्ट बनवतात. झाले सगळे प्रश्न. प्रोजेक्ट तयार. ये! अगं, अजून काम बाकी आहे. या प्रोजेक्टला चांगल्या प्रोजेक्ट पेपरवर लिहून फाईल पण तर करायचं आहे. अजून एक काम बाकी आहे. ते कोणतं? तुझा प्रोजेक्ट तर तयार झाला. आता हे सारे प्रश्न एका पत्रावर लिहून घे. आपण मोदीजींना ते पत्र पाठवूया. कशी आहे आयडिया? ही आयडिया ऐकून गट्टू चिंकी उड्या मारायला लागतात. बाबा, मोदीजी खरंच आमच्या प्रश्नांची उत्तरं देतील? नक्कीच देतील. मोदीजी मुलांना कधीच नाराज करत नाहीत. हे ऐकून गट्टू आणि चिंकी मोदीजींना पत्र लिहायला बसतात.
ट्री प्लांटेशन. पर्यावरणाच्या बाबतीत गट्टू आणि चिंकी पुरेसे अवेअर झालेत. त्यामुळे आज गट्टू आणि चिंकीच्या म्हणण्यानुसार सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम अरेंज केला आहे, ज्यात सगळी मुलं एक एक रोपटं आपल्या सोसायटीत लावत आहेत. आई बाबा, आम्ही आंब्याचं झाड लावतो. आई, आम्ही पेरूचं झाडही लावू. हो हो गट्टू चिंकी, आंब्याचं आणि पेरूचं सुद्धा झाड लावू, ठीक आहे? तेवढ्यात तिथे बंटी आला. गट्टू, मी तर फुलांचं रोपटं लावणार आहे. मला फुलं खूप आवडतात. गुड आयडिया बंटी, सोसायटी खूप छान दिसेल. मी पण फुलांचं झाड लावायचा विचार करतेय. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने आंब्याचं झाड लावण्यासाठी छोटासा खड्डा केला आणि त्यात आपलं आंब्याचं झाड लावलं. चिंकीने माती टाकली आणि गट्टूने त्यावर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आंब्याचं रोपटं लावलं. बघ, माझं आंब्याचं झाड तर लागलं. आता हे लवकर मोठं व्हावं म्हणजे आपल्याला याची गोड फळं खाता येतील. गट्टू बाळा, झाडाला फळं लागण्यासाठी खूप वेळ लागतो. इतक्या लवकर थोडीच फळं मिळणार आहेत. जरा वाट पहा. चला ना, आता माझं पेरूचं झाड लावूयात. मी माझं रोप कुठे लावू? ये चिंकी, तुझं रोप इथे लाव. गट्टू आणि चिंकीने मिळून चिंकीच्या पेरूच्या झाडासाठी खड्डा तयार केला आणि त्याच प्रकारे खड्ड्यात रोपटं लावलं आणि वरून माती टाकून त्यावर चिंकीने पाणी घातलं आणि अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सोसायटीमध्ये ट्री प्लांटेशन केलं. सगळ्यांचे आई बाबा घरी निघून गेले. मुलं आपापसात बातचीत करू लागली. तुला माहितीये, झाडं पर्यावरणासाठी खूप चांगली असतात. झाडांमुळेच पर्यावरणाचं रक्षण होतं. हो, मग तर आपल्याला खूप झाडं लावायला हवी. चिंकी, तुला माहितीये, फुलांची झाडं लवकर मोठी होतात आणि लवकर फुलंही देतात. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. माझं पेरूचं झाड लवकर मोठं होईल म्हणजे मला आंबट गोड पेरू खाता येईल. हो, माझं आंब्याचं झाडही लवकर मोठं होईल. मी त्याला सारखं पाणी घालेल, ज्यामुळे झाड लवकरात लवकर वाढेल. हे बघा, मी फुलांचं झाड लावलेलं आहे. मी माझी फुलं तुम्हा सगळ्यांना देईन, पण मला गोड गोड आणि खारट तुरट फळंही द्या. हो हो बंटी, का नाही, पण तूही माझ्या झाडाला पाणी घालायचं, तरच मी तुला फळं देईल. सगळे हसले. चिंकी आपण लावलेल्या झाडाकडे जाऊन बोलू लागली. माझं गोड रोपटं लवकर मोठं हो. मला मोठं झाड बघायचंय आणि आंबट गोड फळंही खायची आहेत. गट्टू चिंकी घरी गेले आणि डिनर करून दोघे झोपायला गेले. मला असं वाटतं की एकदा जाऊन बघायला हवं, झाड वाढलं तर नाही ना? अरे गट्टू, नाही, बाबांनी सांगितलं होतं इतक्या लवकर झाड वाढत नाही. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी चिंकी लवकर उठली. चिंकी आपलं रोपटं बघण्यासाठी सोसायटी गार्डन मध्ये आली. चिंकी बघून हैराण झाली. चिंकीचं झाड मोठं झालं होतं आणि ताजी ताजी फळं झाडाला लटकत होती. इतकं मोठं झाड? पण बाबांनी सांगितलं होतं की झाडं इतक्या लवकर वाढत नाही. तेवढ्यात चिंकीने आवाज ऐकला. चिंकी, मी मोठा झालोय. तुला आता माझी अजून जास्त काळजी घ्यावी लागेल. हो, मी तुझी नेहमी काळजी घेईन. मी तुझ्यासाठी पाणी आणते. चिंकी पळतच गेली आणि पाण्याचा झरा घेऊन आली. पण हे काय, चिंकीच्या पेरूच्या झाडावर खूप सारी माकडं चढली आणि उड्या मारून चिंकीचे पेरू खाऊ लागले. अरे नाही, हे काय, माकडं कुठून आली? चिंकी रडू लागली आणि पाहता पाहता सगळ्या माकडांनी झाड सफाचक करून टाकलं. सगळी ताजी फळं खाल्ली. झाड चिंकीला म्हणू लागलं, चिंकी पहा, तुझी सगळी फळं माकडांनी खाल्ली. पण फळं तर मला खायची होती. मला एक पण नाही मिळालं. मग चिंकी अजून रडू लागली. आई, आई, मला फळं हवी आहेत. उठ बाळा चिंकी. काय झालं? उठ बरं लवकर. आई चिंकीला जोर जोरात हलवून उठवत होती. चिंकीने आपले डोळे उघडले. अरे नाही, मी तर स्वप्न बघत होते. तेवढ्यात चिंकी आईला बिलगली. काय झालं चिंकी बाळा? काय स्वप्न पाहिलंस? आई, मी स्वप्नात बघितलं की माकडांनी माझी सगळी फळं खाऊन टाकली. मला एक पण नाही मिळालं. तेवढ्यात बाबाही रूम मध्ये आले. काय झालं चिंकीला?
आईनं बाबांना घडलेलं सगळं सांगितलं. चिंकीला स्वप्नात दिसलं की तिचे सगळे पेरू माकडांनी खाल्ले. बस एवढंच. चल नाश्ता करूयात, ये. गट्टू चिंकी नाश्त्यासाठी टेबलवर येऊन बसले. बाबा बघत होते की चिंकीचा चेहरा उतरलेला होता. बेटा चिंकी, मी तुला काय म्हणालो होतो, झाडं इतक्या लवकर वाढत नाहीत, आणि जरी तू लावलेल्या झाडाची फळं माकडांनी खाल्ली तर काय झालं? झाडं तर दुसऱ्यांसाठीच लावली जातात. पण बाबा, सोसायटीत झाडं आम्ही लावली, पाणी आम्ही टाकलं, आणि मग जर कोणी दुसऱ्याने फळं खाल्ली तर वाईटच वाटणार ना. तेवढ्यात आई आजीने दिलेलं गावाकडचं आंब्याचं लोणचं घेऊन आली. आईने गट्टू, चिंकी आणि बाबांना गरमागरम पोळी सोबत लोणचं दिलं. गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनी चटकदार लोणचं खाल्लं आणि चिंकीचाही मूड चटकदार झाला. वा आई, लोणचं तर खूपच छान आहे. तुझं लोणचं तर खूपच मस्त आहे. आजीला सांग अजून घेऊन ये. हो हो मुलांनो, मी आजीला नक्की सांगेन. अच्छा गट्टू, चिंकी, मला सांगा की लोणचं कशापासून बनवलंय? बाबा, लोणचं तर कैऱ्यांचंच बनलंय ना. मग तू सांग चिंकी, या लोणच्यासाठी जी कैरी वापरली गेली आहे ते झाड तू लावलंयस का, की तू त्या झाडांना पाणी घातलं होतंस? नाही बाबा, मला तर माहितीच नाही की ह्या आंब्यांची झाडं कुठे लावली आहेत, तर मग मी पाणी कुठे घालणार? बरोबर कळतंय तुला बेटा. त्याच प्रकारे तुझ्या झाडाची फळं जर दुसऱ्या कोणी खाल्ली तर तुला वाईट का वाटावं? तुला आठवतंय आपण गावी गेलो होतो तेव्हा आपल्या घराजवळ किती मोठी मोठी झाडं होती ते, ज्यांना उगवायला खूप वर्ष जातात आणि खूप वर्षापूर्वी ते झाड लावलं गेलं, म्हणून तर आपण त्या ताज्या आणि रसाळ फळांचा आस्वाद घेऊ शकतो. गट्टू, चिंकी मन लावून बाबांचं बोलणं ऐकत होते. पुढे आई म्हणाली, एवढंच नाही तर आपल्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणूनच आपण सहज श्वास घेऊ शकतो, आणि येणाऱ्या पिढीला जर स्वस्थ आणि आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला झाडांची संख्या वाढवायला हवी, ज्यामुळे येणाऱ्या काळात वातावरणाचं तापमान योग्य राहील. हो आई बाबा, मला नीट समजलंय. एवढंच नाही तर सोसायटीच्या गार्डन मध्ये असणारी झाडं खूप आधी लावली असणार, त्यामुळेच तर त्याला आपण झोका बांधून त्यावर बसू शकतो आणि आपल्याला थंड सावलीही मिळते. बरोबर बोललास गट्टू. चला, गट्टूला तर कळालं, पण तुला कळालं की नाही चिंकी? हो, नक्की समजलं बाबा. व्हिजिटिंग पोस्ट ऑफिस. गट्टू आणि चिंकी ऑटोमधून आईबाबांसोबत मार्केटला जाणार होते, पण ट्रॅफिकमुळे त्यांची रिक्षा ठीक पोस्ट ऑफिसच्या समोर येऊन थांबली. गट्टू आणि चिंकीने मोठं ऑफिस पाहिलं. बाबा, हे कोणतं ऑफिस आहे? गट्टू, वाच तर एकदा. हे पोस्ट ऑफिस आहे. बरोबर आहे चिंकी, हे पोस्ट ऑफिस आहे. पण बाबा, पोस्ट ऑफिस मध्ये काय चालतं? तेवढ्यात रिक्षा निघाली. गट्टू, चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला दोघांना कामे, घरी चला मग सांगते. गट्टू, चिंकी आईबाबांसोबत घरी पोहोचले. गट्टू, चिंकी फ्रेश होऊन टीव्ही समोर जाऊन बसले आणि आई किचनच्या कामात बिझी झाली. कार्टून पाहण्याच्या नादात मुलं पोस्ट ऑफिसची गोष्ट विसरले. तेवढ्यात हॉलमधला आईचा फोन वाजला. आई, मावशीचा फोन आहे. चिंकी बाळा, फोन उचल. बघ मावशी काय म्हणतेय. चिंकी बाळा, आईला विचार मी पाठवलेलं पार्सल मिळालंय की नाही. पार्सल? कसलं पार्सल मावशी? असं तर काहीच नाही आलं. ठीक आहे, तर आईला सांग की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी कर. चिंकीने फोन ठेवला. काय झालं चिंकी? काय म्हणाली मावशी? मावशीने पोस्ट ऑफिस मध्ये जायला सांगितलं. चल आईशी बोलूया. चिंकी बाळा, मावशीने नक्कीच पार्सल विषयी विचारलं असेल. मी सांगितलं होतं ना तुला की पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्यासाठी काम आहे, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय आणि तिथे आपल्या पार्सल विषयी विचारायचंय की ते तिथे पोहोचलं आहे की नाही. आता तुम्ही जा, ठीक आहे? पोस्ट ऑफिस बद्दल ऐकून गट्टू, चिंकी बरेच एक्साइटेड झाले. त्यांना नवीन गोष्टी शिकायला खूप मजा येते. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी शहरातल्या मोठ्या ऑफिस मध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. चिंकी, ऑफिस तर किती मोठं आहे. आपल्याला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकीने सगळे काउंटर्स नीट पाहिले आणि त्यांना तिथे इन्क्वायरी काउंटर दिसला. त्यासोबतच पोस्ट ऑफिस मध्ये बाकी काउंटरही त्यांना दिसले, जसं स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पोस्टल स्टॅम्प्स इत्यादी. गट्टू, चिंकी इन्क्वायरी काउंटरच्या समोर येऊन थांबले. मॅडम, आम्हाला पार्सल विषयी विचारायचंय. आमच्या मावशीने आमच्यासाठी पाठवलंय, पण अजून आम्हाला मिळालंच नाही. काउंटरला बसलेल्या मॅडमने गट्टू, चिंकीला एक स्माइल दिली आणि म्हणाल्या, तुमची नावं काय मुलांनो? मी गट्टू, ही चिंकी.
छान नाव आहे. गट्टू, मी तुला समजावते. तुझ्या मावशीला विचार की तिने स्पीड पोस्ट केलंय की नॉर्मल पोस्ट. तुला सगळीकडे काउंटर दिसतायत ना, तर तुला स्पीड पोस्ट वर जाऊन विचारायचंय आणि तुझ्या मावशीचं शहर आणि तिचं नाव त्यांना सांगायचं. मग समजेल की तुझं पोस्ट इथे पोहोचलं आहे की नाही. ओ, अच्छा अच्छा, समजलं. गट्टू आणि चिंकी धावतच स्पीड पोस्टच्या काउंटरला पोहोचले. सर, आमच्या मावशीचं पार्सल आलं आहे. काउंटरवर बसलेले सर हसले. त्यांनी मावशीचं शहर आणि नाव विचारलं. गट्टू आणि चिंकीने मावशीचं शहर आणि नाव सांगितलं. नाही बाळा, या नावाचं कुठलंही पार्सल आलेलं नाहीये. गट्टू आणि चिंकी निराश होऊन घरी पोहोचले. काय झालं गट्टू चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये पार्सल आलंय की नाही? नाही आई, अजून तरी नाही आलं. आम्ही तिथे विचारलं पण अजूनही नाही आलं. आई मावशी सोबत कॉलवर बोलली आणि त्यानंतर गट्टू आणि चिंकीला म्हणू लागली, ऐका, मावशीशी बोलणं झालंय. तिने तर केव्हाच पार्सल पाठवले. आता तर यायला हवं होतं. खरं तर नेहमी घरापर्यंत येतं. ह्यावेळेस का नाही आलं नीट विचारून या, ठीक आहे? आईने मावशीने पार्सलच्या पाठवलेल्या डिटेलनुसार कस्टमर ID लिहून दिला. आई, तूच जा ना. ते नीट आम्हाला सांगत नाहीये. आम्ही लहान आहे ना. अरे चिंकी, असं काही नाही ग. तुम्ही नीट चौकशी केली तर कळेल. भारताचं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे पोस्ट ऑफिस, जे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतं. इंडियन पोस्ट ऑनलाईन सेवाही देतं. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून पोस्ट रिसीव्ह नाही झालं. परत जा. अच्छा, ठीक आहे आई. तू काळजी करू नकोस आई, यावेळेस तर आम्ही नक्की तपासलं. आणि पोस्ट ऑफिस मधून मला स्टॅम्पही आणा. ओके आई. गट्टू आणि चिंकी परत एकदा पोस्ट ऑफिस मध्ये आले. अरे गट्टू चिंकी, तुम्ही परत? तुमच्या मावशीशी बोलणं झालं? हो मॅडम, मावशीने तर केव्हाच पार्सल पाठवलंय, अजूनही नाही मिळालं. आईने सांगितलं की तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता. तुम्ही आमची मदत कराल? हो हो, का नाही. एक काम करा, तुम्ही आत या. चिंकीने पोस्ट ऑफिसच्या मॅडमला आईने लिहून दिलेला कस्टमर ID दिला. मॅडम, हा पोस्टाचा ID आहे. पोस्ट ऑफिसच्या मॅडमनी आपल्या कॉम्प्युटरवरती पोस्ट ऑफिसची वेबसाईट उघडली आणि त्यात काही डिटेल्स भरले आणि चिंकीने दिलेला ID एंटर केला. हे बघा, हे पार्सल अजून ट्रान्झिशन मध्ये उद्यापर्यंत येऊन जाईल. गट्टू आणि चिंकीने कॉम्प्युटरमध्ये डोकावून पाहिलं आणि मॅडमने गट्टू चिंकीला पार्सल संबंधी डिटेल्स सांगितले. काळजी नका करू गट्टू चिंकी, उद्या तुम्हाला पार्सल मिळेल. मॅडम, इतकं सोपं होतं डिटेल्स काढणं. तुम्ही तर किती लवकर सांगितलं. यस चिंकी, पोस्ट ऑफिसच्या सेवा खूप वेगवान झाल्या आहे. हे मनी ऑर्डरचं काउंटर आहे. इथे काय होतं? गट्टू, मनी ऑर्डर एक अशी सिस्टीम आहे जिथे तू हे पैसे जमा करशील आणि ज्याच्या नावावर तू मनी ऑर्डर केली आहे त्या नावावर आणि त्या शहरामध्ये तो माणूस पैसे काढू शकतो. बस तुला इथे एक फॉर्म भरायचा असतो आणि दुसऱ्या शहरामध्ये तुझे पैसे पोहोचतील. ओहो, असं आहे तर. गट्टू चिंकी घरी आले आणि आईला पार्सल बद्दल सगळं सांगितलं. आई, पार्सल उद्या मिळेल. मावशीने नक्कीच माझ्यासाठी लाडू पाठवले असतील, पण लाडूचा डब्बा तर खूप जड असतो. तो पोस्ट ऑफिस मध्ये कसा येईल? पोस्टाने आपण काहीही पाठवू शकतो चिंकी. पार्सलच्या वजनावर त्याचे काही चार्जेस असतात, पण प्रत्येक प्रकारची वस्तू पाठवू शकतो. हे घे आई, तुझे स्टॅम्प. हे स्टॅम्प कशासाठी उपयोगाचे असतात? हे स्टॅम्प जसे आपण पार्सल पाठवतो, हे पोस्ट ऑफिसच्या चार्टचा एक प्रकार आहे, ज्यामुळे कमी किमतीत पोस्ट पाठवतो. अच्छा आई, तिथे मॅडमनीही आम्हाला समजावलं की पोस्टाच्या सेवा खूप वेगवान असतात. त्यांनी लगेच आम्हाला मावशीच्या पार्सल विषयी सांगितलं. हो आई, कॉम्प्युटरवर दिलेला ID टाकून त्यांनी लगेच सगळं सांगितलं. ऐकून खूप आनंद झाला मुलांनो की तुम्हाला खूप काही गोष्टी कळाल्या. यापुढे पोस्ट ऑफिस मध्ये मी तुम्हालाच पाठवेन. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव
today I will make group of 4 members for this project. And I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे आहेत. चला, आता मी तुमच्या 4-4 मेंबरचे ग्रुप बनवतो. मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी, तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या. मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू, चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे, तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे, ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी, आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेइकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर अँब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं अँब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच अँब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, अँब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण अँब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे, अँब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, ह्यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झालीये. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. वी हॅव धिस मॅग्नेट अँड इन धिस मॅग्नेट वी हॅव द साऊथ पोल अँड द नॉर्थ पोल which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी. All we are presenting you the project of emergency vehicles. We have different emergency vehicles like ambulance. जर कोणी emergency patient असेल तर त्याच्यासाठी आपण ambulance यूज करतो.
वी हॅव फायर ब्रिगेड. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. दिस इज अ पोलीस व्हॅन. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेजकडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे. फर्स्ट टाइम इन द लायब्ररी. क्युरिओसिटीतूनच मुलं शिकतात. त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रश्नही येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर पटापट त्यांना मिळाली तर त्यांचं नॉलेजही लवकर वाढतं आणि ते इंटेलिजंट बनतात. हिस्ट्रीच्या पिरियडला मॅडम इंडियन कल्चरबद्दल सांगत आहेत. मुलांनो, जसं आपल्याला माहितीये, भारतामध्ये विभिन्न संस्कृतीची लोक राहतात आणि विभिन्न परंपराही आहे. भाषा, सण, कपडे, जीवनशैली यावरून भारतीय संस्कृतीतील विविधता समजून येते. बाई, पण असं कसं होऊ शकतं? इतक्या विविध प्रकारची भाषा कशी बोलली जाऊ शकते? भारत देश एक असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते गट्टू. आणि याचं कारण आहे विभिन्नता आणि संस्कृती. भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषांना मान्यता प्राप्त झालीये. बाई, पण हे वेगवेगळं कसं बनवलं? राज्य कोणी बनवली? प्रत्येकाला तर वेगवेगळी भाषा येत नाही. मग मी दुसऱ्या राज्यात कसा जाऊ शकेन? प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे आणि हे जाणण्याची जर तुला खरंच इच्छा असेल गट्टू, तर शाळेच्या लायब्ररीमध्ये याच्याशी रिलेटेड पुस्तकं वाच, तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. क्लासमध्ये काही जण खूप खुश झाली. इंटरव्हलमध्ये टिफिन खाताना गट्टू, चिंकी आणि बाकीचे मित्र लायब्ररीबद्दल बोलत होते. अरे वा, किती छान झालं ना. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गांना परवानगी दिली. बाईंनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला लायब्ररीत मिळतील. आपण सगळे उद्या लायब्ररीत जाऊ. म्हणजे कोण येतंय तुझ्या सोबत? मी तर नाही येतंय. अभ्यासाची पुस्तकं बघून मला तर झोपच येते. लायब्ररीत मी तर झोपूनच जाईन. बंटीच्या बोलण्यावर सगळेजण हसू लागले. असं थोडीच असतं बंटी. काहीतरी नवीन करायला मिळतंय तर त्यात एक्साइटमेंट हवी. असं पळून नाही जायचं त्यापासून. मी तर नक्कीच जाणार. अरे गट्टू, चिंकी, लायब्ररीमध्ये नका जाऊ. मी ऐकलंय की लायब्ररीत जाणाऱ्या मुलांच्या स्वप्नात पुस्तकं येतात आणि त्यांना परेशान करतात. तुला हे कोणी सांगितलं भूषण? असं काही नसतं. सगळेजण भूषणच्या बोलण्यावर हसू लागले. सगळ्या मुलांनी बघितलं की नोटीस बोर्डवरती लायब्ररी ओपन फॉर ऑलचा बोर्ड पण लावलाय. गट्टू, चिंकी शाळेतनं घरी आले आणि येताच आईकडे किचनमध्ये धावत गेले. अरे गट्टू, चिंकी, जेवायचंय? पोळ्या नाही झाल्या अजून? नाही आई, भूक नाही लागलीये. पण तुला आनंदाची बातमी सांगायचीये. शाळेमधली लायब्ररी आता आमच्यासाठी खुली आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहे. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे बाळांनो. अभिनंदन. आईशी बोलून गट्टू, चिंकी अजूनच जास्त खुश झाले आणि रात्री जेवताना आईने बाबांना लायब्ररीबद्दल सांगितलं. क्या बात आहे गट्टू, चिंकी. मी ऐकलं की तुम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहात म्हणून. चांगली गोष्ट आहे मुलांनो. सिलेबस सोडून दुसरंही काही वाचायला हवं. लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी असतात मुलांनो. हो बाबा, आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये मुलांनो, मीही शाळेत असताना लायब्ररीत जायचे. जास्त वेळ आम्ही लायब्ररीत घालवायचो. हा, आमच्या काळामध्ये गावामध्ये एकच लायब्ररी होती. पण आज लायब्ररी आहे, पण आज कोणी लवकर लायब्ररीत जात नाही. पण बाबा, आम्ही लायब्ररीत जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आणि असा विचार करतोय की मुख्याध्यापकांनी आधीच परवानगी का नाही दिली. एकदम बरोबर चिंकी. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी शाळेच्या लायब्ररीत गेले. तिथे येताच गट्टू आणि चिंकीचं लायब्ररीत रजिस्ट्रेशन झालं. गट्टू, चिंकी लायब्ररीत आत गेले. दोघांनी बघितलं की वेगवेगळे शेल्फ्स बनवलेत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं.
गट्टू आणि चिंकीने पहिल्यांदाच एवढी मोठी मोठी पुस्तकं बघितली. गट्टू, बघ ना किती मोठाली पुस्तके आहेत. हो चिंकी, मला भारताचा इतिहास बघायचाय, पण एवढ्या सगळ्या पुस्तकात मी कसं शोधू? गट्टू स्वतःसाठी असं एक पुस्तक बघू लागला ज्याद्वारे तो इंडियन हिस्ट्री जाणू शकेल. आणि चिंकी सगळी पुस्तकं वरवर बघत होती. गट्टू आणि चिंकीजवळ लायब्ररियन सर आले. मुलांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे मला सांगा, मी तुमची मदत करतो. सर, मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. लायब्ररियन सरांनी एका ब्लॉककडे गट्टू चिंकीला इशाराने सांगितलं आणि दोघे त्या दिशेला गेली. तिथे फक्त भारताबद्दलची पुस्तकं होती. बघ ना चिंकी, आपला देश किती मोठा आहे. मी इथून सुरुवात करतो. गट्टूने एक पुस्तक घेतलं आणि टेबलवरती जाऊन वाचू लागला. चिंकीनेही आपल्याकरता कवितांचं पुस्तक घेतलं आणि तीही मजेत कविता वाचू लागली. पुस्तक वाचण्यात दोघं एवढी गुंग होऊन गेली की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. लायब्ररियन सरांनी त्यांना जाण्यास सांगितलं कारण लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. सर, मी हे पुस्तक माझ्यासोबत नेऊ? मला पुढचं वाचायचंय. नाही बेटा, पुस्तक इथे बसून वाचण्याची परमिशन आहे, ती नेण्याची परमिशन दिलेली नाही. चिंकी नाराज झाली, पण गट्टू उत्साहात म्हणाला, काही हरकत नाही चिंकी, उद्या आपण परत येऊ. आणि गट्टू चिंकी लायब्ररीतून घरी आले. डिनरच्या वेळेला गट्टूने जे वाचलं होतं ते आई बाबा आणि चिंकीला तो सांगू लागला. बाईंनी खरं सांगितलं होतं, मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. उद्या मी परत लायब्ररीत येईन. हो आई बाबा, मी हिंदी कविता वाचल्या, मला खूप छान वाटलं. किती मोठी पुस्तके असतात लायब्ररीमध्ये. चिंकीने पटापट आपलं जेवण केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ती आपली नोटबुक घेऊन आली. चिंकीने तिला आवडलेली कविता तिने नोटबुक मध्ये कॉपी केली होती आणि तिने सगळ्यांना ऐकवली पण. हे भगवान, हम सब तेरी है संतान, ईश्वर हमको दो वरदान, पढ़ लिख कर हम बने महान, हमसे चमके हिंदुस्तान. आई बाबा आणि गट्टूने चिंकी करता टाळ्या वाजवल्या. वा 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 चिंकी, क्या बात आहे. लहानपणी मी सुद्धा ही कविता वाचायचो. खूप छान. गट्टू चिंकी, तुम्ही पहिल्यांदा लायब्ररीत गेलात तरीही बोर नाही झालात आणि तसं व्हायलाही नको. लायब्ररी ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तकं मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही. बरोबर बोललीस आई, खूप शांतता असते लायब्ररीमध्ये. आम्ही छान वाचूही शकतो. मी स्वतः मुख्याध्यापकांना थँक्यू म्हणणारे. पहिला लायब्ररीचा अनुभव खूप छान होता. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.